असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टर आज सकाळी आमचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये गोंदियाचे सुप्रसिद्ध वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर दीपक बाहेकर यांचा पदग्रह समारंभ झाला आणि त्याचबरोबर डॉक्टर नितीन वडसकर यांना मानद सचिव म्हणून त्यांनीसुद्धा पदग्रहण समारंभ त्याने ग्रहण केला पदभार. तर दोघांचंही स्वागत. आणि आज आणखी महत्त्वाचा दिवस. तुम्हाला माहीत आहे नागपूर आणि नाशिकचा काय संबंध आहे. तर नागपूर इज फेमस फॉर ऑरेंजेस, संत्रा नगरी, आणि नाशिक इज फेमस फॉर ग्रेप्स, द्राक्ष सिटी. तर ह्या दोन्ही शहरांचा संबंध आज आपण बहुजन हिताय संघ, जे वंदना संघ, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, आवाज इंडिया TV यांच्यातर्फे आपण जुळवून आणलेलं आहे. तर सर्वप्रथम मी हेल्थ इज अ प्रायोरिटी, म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे आपली आणि याला आपल्यालाच टिकवून ठेवायचं आहे. आणि सेल्फ हेल्प ज्याला आपण म्हणतो, की आरोग्य जर चांगलं असेल तर आपण कोणतेही काम करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही करोना पिरियडमध्ये पाहिलं असेल की आरोग्याचं किती खेळखंडोबा झाला, आरोग्यामध्ये किती लोक दगावले जवळपास. तर यामध्ये आरोग्य हेच, आता आपण जिवंत आहोत, 60 वर्ष वय आहे, 60च्या वर आहेत, कोणी कमी आहे, पण तरी हळूहळू आपला इमान कमी होत आहे. आणि आपल्याला दररोज एक एक क्षण, एक एक मिनिट जगायचं आहे आणि चांगल्या तऱ्हेने जगायचं आहे. जगणं आणि चांगल्या तऱ्हेने जगणं याला फार महत्त्व आहे. जे लखवा झालेले पेशंट असतात तेही जगतात, पण तसं न जगण्यापेक्षा लखवा का होऊ नये आणि आपण कशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याकरता हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. आणि तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारण्याची संधी आम्ही देऊ. आणि सर्वप्रथम मी डॉक्टर नारायण देवगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला प्रबोधन करावं. धन्यवाद सर. आजचा कार्यक्रम असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टर, बहुजन हिताय संघ व वंदना संघ, दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, आवाज इंडिया TV आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या विद्यमानं आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा कार्यक्रम आयोजनामागे डॉक्टर आजचे नवनिर्वाचित अध्यक्ष आपले दीपक बाहेकर सर आणि माझे जवळचे मित्र डॉक्टर शंकर खोब्रागडे, ज्यावेळेस त्यांनी मला ही कल्पना सांगितली की असा आम्ही कार्यक्रम असतो सर आमच्याकडे, आणि मी असे बरेच कार्यक्रम नेहमी घेत असतो, आणि त्यांनी आत्ता मला सांगितलं की दर रविवारी ते 2 तास तुमच्यासाठी सर्वांसाठी देतात. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते आरोग्यावर मला असं वाटतं की तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. आणि तो जो टॉपिक त्यांनी निवडलेला आहे, हेल्थ इज अ प्रायोरिटी. आत्ता डॉक्टर खोब्रागडेंनी सांगितलं की जगतात तर सगळेच, पण आपण कसं जगायचं आणि आपण चांगलं कसं जगायचं याला फार महत्त्व आहे. जसं ते म्हटले की पॅरालिसिसचा पेशंटसुद्धा जगतो आणि चांगला असणारा माणूससुद्धा जगतो, पण त्याच्या जगण्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये बराच फरक असतो. मरत नाही म्हणून जगणे आणि जगण्यासाठी जगणे या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. बरेच लोकांना असा प्रॉब्लेम असतो की बेड रिडन असतात, नातेवाईक लोक कंटाळून गेलेले असतात, परंतु त्याला खूप इच्छा असते मरायची पण तो मरत नाही. अशा प्रकारचे सुद्धा लोक असतात. परंतु आज आपणाला अशा पद्धतीनं न जगता आपण चांगलं जीवन कसं जगू शकतो याच्यासाठी वेगवेगळे आज डॉक्टर बाहेकर सरांनी आज खूप चांगले व्याख्यानं ठेवले होते. आज मी प्री डायबिटीस या विषयावर बोललो. म्हणजे डायबिटीस होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे वगैरे वगैरे असं. मला एक तुम्ही सांगा, इथं जेवढे बसलेले आहात प्रत्येकाला असं किती लोक डाएट आणि एक्झरसाईज रेग्युलर करतात? ग्रेट. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं हे क्रेडिट गोज टू खोब्रागडे सर, की जे तुमचं नेहमी मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगून आणि चांगल्या पद्धतीनं कसं जगायचं हे तुम्हाला नेहमी सांगत असतात. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, तुम्हाला जर म्हटलं कोणी एक्झरसाईजला जा म्हटलं की आपण देर आर सो मेनी रिझन्स की नाही मला आज असंच काम आहे, मला इकडं जायचं आहे, मला बँकेत जायचं आहे, मला पेन्शन काढायची, किंवा मला मुलांना आणायचं आहे शाळेतून. हे खूप कारण आपण सांगू शकतो. पण जर तुम्ही ठरवलं तर मला असं वाटतं की ठरवल्यानंतर कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. तुम्ही ठरवणं महत्त्वाचं आहे. डिटर्मिनेशन जे म्हणतो त्याला आपण, डिटर्मिनेशन फार महत्त्वाचं आहे की नाही मला आज हे करायचं आहे आणि मी हे रेग्युलर करणार. बरेच लोक असे करतात की 2 दिवस व्यायाम करतात, 2 दिवस प्राणायाम करतात, 2 दिवस डाएट करतात, नंतर पहिले पाढे 55. अशा प्रकारचे सुद्धा लोक असतात. पण याच्यामुळं काय होतं की त्यांना जे अचीव करायचं आहे आयुष्यामध्ये, जे चांगलं जीवन जगण्यासाठी जे अचीव करायचं ते करू शकत नाही. तर मी थोडक्यात तुम्हाला काही स्लाइड्स दाखवतो. हे जी स्लाइड आहे, पुनर्वित पुनर्मित्र पुनर्भाया पुनर्वही,
एतत्स्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. याचा अर्थ काय होतो? एव्हरीथिंग इन द लाईफ कॅन बी गेन्ड. तुम्ही काही समजा तुमची संपत्ती गेली, तुमचे मित्र गेले इकडे तिकडं, तर तुम्ही पैसे गेले तर तुम्ही कमवू शकता. पण द ओनली थिंग दॅट यू कॅनॉट रिगेन इज युअर हेल्थ ऑर युअर बॉडी. आणि तुमचे एकदा जर तुमची परिस्थिती खूप ढासळली, तुम्हाला पॅरालिसिस झालं, तुम्हाला काही झालं, तर त्याच्यापासून रिकव्हरी होणं फार अवघड आहे. तर हे न होणे म्हणून आपण जे करतो दॅट इज युअर हेल्थ प्रायोरिटी. वन्स हेल्थ इज लॉस्ट इट कॅन नेवर रीच इट्स फुलनेस अगेन. अँड देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ युअर बॉडी एव्हरी डे. तुम्ही त्याची काळजी जेवढी घ्याल तेवढी कमीच आहे. तुम्हाला आजार नाही म्हणजे तुम्ही खूप हेल्दी आहात असं नाही आहे. तुम्ही मेंटली कसे आहात, फिजिकली कसे आहात, तुम्हाला मित्र कसे आहेत, तुम्ही सोशली किती इन्वॉल्ड आहात, तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला फार महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की तुझे लोक रेग्युलर फिरायला जातात, त्यांना 2 दिवस नाही गेले आणि ते मित्र नाही भेटले तर करमत नाही. याचं कारण असं असतं की ते एक दॅट इज आपले एक स्वभाव एकेकाला माहीत असतात. हसतो खेळतो आपण. हसणं, लॉफिंग इज द बेस्ट एक्झरसाइज ॲक्च्युली. लॉफिंगमुळं तुमचे चांगले हार्मोन्स शरीरामध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही आणखी हेल्दी राहू शकतात. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे तुम्हाला आजार नाही म्हणून तुम्ही खूप चांगले आहात अशातला भाग नाही आहे. आजार नसणे हे तर चांगलीच गोष्ट आहे, पण आजाराबरोबर तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात, मेंटली किती साऊंड आहात, तुम्ही किती सोशली मिसळतात, किती लोकांशी इंटरॅक्ट करतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. हेल्थ इज अ सेंट्रल टू ह्युमन हॅपीनेस अँड वेलबिंग, कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकन्टली टू प्रॉस्पेरिटी अँड वेल्थ अँड इकॉनॉमिक प्रोग्रेस. तुम्ही बघा, जो फिट माणूस असतो तो पैसेभर काम करू शकतो, पैसे कमवू शकतो, चांगलं लाईफ जगू शकतो. आज एक काळ असा होता की आपण 60 इयर्स झाले म्हणजे रिटायर झाला असं समजायचं माणूस. पण आज अशी परिस्थिती नाही. 60 इयर्सला लोक दे आर मोर हेल्दी. तर आज लोक रिटायरच होत नाहीत. 65-70पर्यंत सरकारने सुद्धा काही सेक्टरमध्ये, आमच्या हेल्थ सेक्टरमध्ये बऱ्याच लोकांना परवानगी दिलेली आहे. रिटायरमेंट एज वाढवलेलं आहे. याचं कारण बऱ्याच लोकांना खूप कॉन्शियसनेस आलेला आहे की हेल्थ किती महत्त्वाची आहे. जुन्या काळात 58व्या वर्षी आपण रिटायर होत होतो. 58 वर्षी रिटायर झाले की तो रिटायर म्हणजे सगळ्या त्याच्यातून रिटायर व्हायचे लोक. झालं आता माझं सगळं झालं, मुलं बाळं नोकरीला लागले, हे झालं. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. हेल्दी पॉप्युलेशन्स आर मोर प्रोडक्टिव्ह, सेव्ह मोर अँड लिव्ह लॉंगर. फॉर हेल्दी लाईफ सायकल वी नीड healthy and balanced diet, good hygienic habits, proper shelter, adequate sleep. Sleep is very important. तुम्ही 8 तास झोप असली, जो माणूस रात्री 8 तास झोपतो ना तो दिवसभर ॲक्टिव्ह असतो, तो दुपारी सुद्धा झोपत नाही. फिजिकल ॲक्टिव्हिटीज, वेट मॅनेजमेंट अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतात. तुम्ही हे कसे मॅनेज करता, तुम्हाला हे, तुमची जर तब्येत चांगली असेल तर तुम्ही या गोष्टी मॅनेज करू शकता. प्रत्येकाच्याकडं काही ना काही, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडं नसतेच. काही ना काही प्रत्येकाला काही कमी असतं, पण त्याच्यावर तुम्ही मात कशी करता आणि तुम्ही आनंदी कशी राहू शकता, या दॅट डिपेंड्स ऑन युअर हेल्थ. तुम्ही जर हेल्दी माणूस आणि अनहेल्दी माणूस जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला फरक जाणवेल. हेल्दी पर्सन इज अ पर्सन हू इज एबल टू सर्व हिमसेल्फ, हिज नेशन अँड हिज कम्युनिटी. मग तो सगळ्यांसाठी काम करू शकतो. अनहेल्दी पर्सन इज अ लायबिलिटी ऑन द कम्युनिटी. तसं विचार केला तर ही इज लायबिलिटी ऑन द कम्युनिटी. म्हणजे समजा एखादा पॅरालिसिसचा पेशंट तुमच्या घरी आहे तर घरचे सगळे लोक त्याच्यातच एंगेज होऊन जातात. म्हणजे ही इज अनहेल्दी पर्सन हू सफर फ्रॉम इलनेस मेक हिम वीक, अनएबल टू प्रॉपरली कॅरी आउट हिज ओन ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ही इज इन्कम्बंट ऑन हिम. वेन डिसीज डेव्हलप द पर्सन बिकम्स डिपेंडंट ऑन अदर. जे आता मी सांगितलं तुम्हाला, कॅनॉट मीट डिफरंट नीड्स इन लाईफ, affects his psyche as well as due to sense of his helplessness and weakness. Society is affected by the presence of the disease among its members. म्हणजे सोसायटी चांगली केव्हा असते तर लोक हेल्दी असतात त्यावेळेस. हेल्थ म्हणजे मी तुम्हाला आता सांगितले, आजार नाही म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं बिलकुल नाही आहे. तुम्ही फिजिकली, मेंटली, सोशली किती हेल्दी आहात दॅट इज मोर इम्पॉर्टंट. प्रोडक्टिव्ह ऑफ दीज पेशंट्स मे डिक्रीज, दे मे बिकम इंडिपेंडंट ऑन सोसायटी. हेल्दी इंडिव्हिज्युअल्स इन सोसायटी, presence of productive individuals who possess the power and ability to give and serve. चांगला माणूस असेल तर पैसे कमवतो, म्हणजे इकॉनॉमिक बेनिफिट्स तर त्याच्यात असतातच. तो काम करतो,
आम्ही सांगितलं आत्ता जसं की 60 वर्षानंतर सुद्धा खूप लोक काम करतात. तुमच्यापैकी बरेच लोक रिटायर्ड असतील, मला असं वाटतं ते बरेच काम करत असतील. काही ना काही काम करतात लोक. कोणी अकाउंट्स लिहितो, कोणी जर समजा टेक्निकल माणूस असेल तर कॉम्प्युटर ऑपरेट करतात, वेगवेगळं काम करू शकतात. आज लोक असं 60 वर्ष झालं आणि मी घरी बसलो आहे असं बरेच लोकांचं मला वाटतं हेल्दी असलेला माणूस नाही करत, अनलेस ही इज अनहेल्दी. The importance of health or for a person is that it saves him cost of treatment and the hassles of going to the hospitals. आजकाल दवाखान्याचे बिलही तुम्हाला माहिती आहे खूप वाढलेले आहेत. तुम्ही जर चांगले असाल तर ते भरायची काही वेळ येणार नाही. A healthy person who is free from the disease saves money that he would have spent on the disease if he neglected the health. An ounce of prevention is worth a proud of cure. इकॉनॉमिक बेनिफिट्स जसं मी तुम्हाला जसं सांगितलं, गव्हर्नमेंट दॅट आर एक्सपोज टू द स्प्रेड ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस अमॉंग देअर मेंबर्स स्पेंड अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी. जिथं जिथं म्हणजे एपिडेमिक डिसऑर्डर्स, आता जसं कोरोना येऊन गेला आपल्याकडे, इट वॉज अ पॅन्डेमिक. कोरोनामुळे आपल्या सरकारचे सुद्धा किती पैसे खर्च झाले. सरकारचे पैसे खर्च झाले आणि घरी लोक सगळे बसून राहिले. सरकारला पैसे मिळणं बंद झालं आणि सरकारचे पैसे खर्च होत होते. म्हणजे एस टी बंद, हे बंद, ते बंद, सगळं बंद होतं ना. लोकांचे बिझनेससुद्धा बंद होते. म्हणजे अशी जी पॅन्डेमिक ज्यावेळेस येतो, पण जर तुम्ही हेल्दी असाल तर ह्या पॅन्डेमिकमध्ये सुद्धा खूप लोकांनी चांगले कामं केले, सोशल काम केलं, स्वतः हेल्दी राहिले, स्वतःची काळजी घेतली, हायजेनिकली ते चांगले राहिले. त्याच्यामुळे ते लोकांना मदत करू शकले. आमच्याकडे बरेच डॉक्टर्स, आम्हाला आता जसं मी काम केलं कोविडमध्ये, डॉक्टर खोब्रावडेंनी केलं, सरांनी केलं. आम्हाला ॲक्च्युली सरांचं वयसुद्धा 60पेक्षा पुढे आहे, माझं वय 60पेक्षा पुढे आहे. आम्हाला सरकारने सांगितलं होतं की तुमचं 60पेक्षा पुढे असेल तर तुम्ही काम करू नका. पण तरीही आम्ही हेल्दी होतो, चांगले होतो आणि आम्ही आमची काळजी घेऊन आम्ही काम केलं. खूप पेशंट आम्ही ट्रीटमेंट केलं. आज सकाळी त्यांचं प्रेझेंटेशनच दिलं आम्हाला सरांनी. हाऊ टू अचीव गुड हेल्थ, हे सगळं आता मी सांगितलं काय तोटे फायदे आहेत. पण तुम्ही चांगले कसे राहाल, हीट हेल्दी मील्स, what you eat is closely related to your health. Eating as a healthy diet can help you boost your immune response. तुमची प्रतिकारशक्ती वाढवतो चांगलं डाएट जर घेतलं तुम्ही तर. मेंटेन अ हेल्दी वेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर ओबेज असाल, वजन खूप वाढलं तर तुम्हाला आजार जास्त होतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम, आणि इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ ऑफ युअर्स. लेट द फूड बी द मेडिसिन. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तुमच्या डाएटमध्ये जास्त असले पाहिजे. इन्क्लूड फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन प्रॉडक्ट्स, लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स इन डाएट. Adding fruits and vegetables is an ideal basis to start a healthy routine. What are the tips to increase the fruits and vegetables in grains? Is make fruits and vegetables part of every meal. म्हणजे तुमच्या प्रत्येक जेवणात ते असू द्या, ती सवय करा. Eat a variety of fruits and vegetables. Eat vegetables as a snacks. समजा बरेच लोक काय करतात, संध्याकाळी चिवडा खा, काहीतरी स्वीट खा. त्याच्यापेक्षा तुम्ही व्हेजिटेबल्स जर खाल्ले तर तुमचं आहारही मेंटेन होतो, तुमचं हेल्दी लाईफही राहतं. Have a bowl of fruit out all the time for household members to snack from. Add fruit to your cereal. Try to make sure at least half of all your grains are whole grains. Choose 100% whole bread, brown rice. Cut down on unhealthy fats. जैसे आता मी म्हणतो, choose chicken, fish and beans instead of red meat and cheese. Cook with oils that contain polyunsaturated fats like corn, olive and peanut oil. Eat fewer prepared and processed foods, baked goods. When eating at fast food restaurants, choose healthier items. म्हणजे फास्ट फूड अवॉइड करा. कट डाऊन ऑन शुगरी मिल्स. जेवढं तुम्ही शुगर कमी खाल तेवढं तुमचं वजन मेंटेनमध्ये राहील. आम्ही बरेच पेशंट जरी डायबिटीस नसेल तर त्यांना म्हणतो की तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेऊ नका, शुगर कमी करा, कारण शुगरमध्ये खूप कॅलरीज असतात, तुमचं वेट वाढतं. त्याच्यापेक्षा जरी डायबिटीस नसेल तर तुम्ही जर शुगर नाही खाल्लं तर तुमचं वेट मेंटेन राहतं किंवा कमी होतं. इन्स्टेड ऑफ ड्रिंक्स विथ अल्कोहोल should not be taken. Choose on sweetened and non-alcoholic beverages like पाणी प्या भरपूर. Avoid occasions centered around alcohol. म्हणजे जिथं जिथं पार्ट्या असतात त्याला जाण्याचं टाळा. Avoid making sugary drinks. म्हणजे गोड टाळा जेवढं टाकतील. वॉटर इनटेक शुड बी इन्क्रीज. ॲटलिस्ट तुम्ही 1.5 ते 2 लिटर 2.5 ते 3 लिटर पाणी रोज पिलं पाहिजे. पाणी जर प्याल तर तुमचं युरिक ॲसिड वाढणार नाही, तुमचे किडनीचे प्रॉब्लेम होणार नाहीत. पाणी पिला तर लघवीला त्रास चांगली होते, वेळेवर होते आणि लघवीला जळजळ वगैरे होत नाही. आता बऱ्याच वेळेस तुमच्याकडे उन्हाळा खूप असतो, त्याच्यामुळे ही काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सॉल्ट कमी करा. बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर असतं, पण ब्लड प्रेशर असेल तरच सॉल्ट खाऊ असं खाऊ नका असं नाही, पण रुटीनसुद्धा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये सॉल्ट कमी करा. व्यायाम लभते स्वास्थ्य दीर्घायुष्य बलसुख आरोग्य परम भाग्य स्वास्थ्य सर्वार्थ साधनम. म्हणजे एक्झरसाईज करा. वन कॅन अचीव परफेक्ट हेल्थ. आता एक्झरसाईज किती करायचं प्रत्येकाच्या वयामानाप्रमाणे ठरलेलं आहे. तुम्ही म्हणाल मी जर 10 किलोमीटर चालतो म्हणजे मी 10 किलोमीटर चालायला पाहिजे. आता सरकारनं यंग जनरेशनला सांगितलं की 10,000 स्टेप्स म्हणजे 10,000 स्टेप्स तुम्ही दररोज सकाळी करायला पाहिजे. पण इट इज नॉट पॉसिबल. स्लोली वाढवा, हळूहळू करा, पण व्यायाम करा.
कारण आता बऱ्याच लोकांना वयामानाप्रमाणे जॉईंट्सचे प्रॉब्लेम, नी जॉईंटचा प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही ठरवायचं की तुम्ही व्यायाम किती करायचा. हेल्थ इज द बिगेस्ट वेल्थ इन वन्स लाईफ. इट इज द ओनली थिंग दॅट विच ऑल द अदर थिंग्स कॅन बी अचिव्ड इन लाईफ. गेट रेग्युलर एक्झरसाइज, लूज युअर एक्स्ट्रा वेट. तुमचं वजन जास्त असेल तर इफ यू वॉन्ट टू लूज एक्स्ट्रा यू हॅव टू रिड्यूस द नंबर ऑफ कॅलरीज यू कन्झ्युम. एरोबिक एक्झरसाइजेस करा. ईट स्मॉल मोमेंट, इवन स्मॉल मोमेंट दॅट हॅपन थ्रू आउट अ पर्सन नॉर्मल ॲक्टिव्हिटीज बर्न अराउंड 100 to 800 म्हणजे तुम्ही चालणं फिरणं हात हलवणे पाय हलवणे सुद्धा कॅलरीज बऱ्याच. रेग्युलर वॉकिंग करा. ज्यांना रनिंग जमतं त्यांनी रनिंग करा, पण या वयामध्ये अवघड असतं, पायाचा गुडघ्याचा वगैरे त्रास होऊ शकतो. एरोबिक एक्झरसाइज म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन मिळतो जास्त. रेजिस्टन्स ट्रेनिंग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झरसाइज आहेत, त्या तुम्ही करू शकता. पण तुमची तब्येत बघून, तुमचं वय बघून, तुम्हाला ती सहनशीलता बघून ह्या एक्झरसाइज तुम्ही करायला पाहिजे. स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस, ह्यात वेगवेगळ्या स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस आहेत. ह्या बॅक स्ट्रेच, शोल्डर, बऱ्याच लोकांना बॅक एकचा वगैरे प्रॉब्लेम येतो. स्विमिंग इज व्हेरी गुड एक्झरसाइज, पण या वयामध्ये स्विमिंग तुम्हाला कितपत शिकणं आणि करणं हे थोडं अवघड असतं, पण दॅट इज अ व्हेरी गुड एक्झरसाइज. बेनिफिट्स ऑफ रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी जे की मी आता तुम्हाला सांगितले, रेड्यूस द रिस्क ऑफ डाईंग प्रीमॅच्युअरली, रेड्यूस द रिस्क ऑफ डाईंग फ्रॉम हार्ट अटॅक, रेड्यूस द रिस्क ऑफ स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, रेड्युसेस द रिस्क ऑफ डेव्हलपिंग डायबिटीस, रेड्युसेस द रिस्क ऑफ डेव्हलपिंग ब्लड प्रेशर. हे सगळं कंट्रोल झाल्यामुळे तुमच्या एक्झरसाइजमुळे तुम्हाला जे त्याच्यापासून होणारे आजार आहेत ते होत नाहीत. स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी मगाय जसं सांगितलं, स्लीप प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन गुड हेल्थ. तुम्ही रात्री चांगली झोप झाली तर तुम्ही दिवसा चांगले असतात. गेटिंग इनफ स्लीप ॲट द राईट टाईम मे हेल्प. म्हणजे रात्री तुम्ही 11 आणि 12 वाजता टी व्ही बघून झोपू नका, तर साधारण 9, 9:30 पर्यंत तुम्ही झोपायला पाहिजे. सकाळी 5 किंवा 6ला तुम्ही उठले पाहिजे. 8 तासाची झोप तुम्हाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. जीवनाकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे हा पॉझिटिव्ह अप्रोच असावा. जसं आम्ही नारायण देवकरांसरून हेच शिकलो की युअर ॲटिट्यूड शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. सरांच्या जीवनातली एखादी अशी केस असेल, त्यांना आठवत असेल की खरंच त्या केसला त्यांनी मेहनत करून वाचवलं, तशी तुमच्या जीवनातली एखादी केस तुम्ही आमच्या यांना सांगा, सभासदांना. मी जवळपास 12 वर्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट डॉक्टर खोब्रागडे नाही माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत असतात. आत्ताचं एक उदाहरण मी जस्ट ते म्हटले म्हणून मी सांगतो तुम्हाला, कसं पेशंट कसे येतात आमच्याकडे. माझ्याकडे आत्ता एक महिन्यापूर्वी एक पेशंट आला. रात्री 2-2:30 वाजता तो आला की मला काही नाही, मला हाताला मुंगे येतात, काही होत नाही मला हातापायाला. बरं, त्याचे सगळं एक्झामिनेशनवर एव्हरीथिंग वॉज नॉर्मल, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. असं वाटायचं की आता सायकोलॉजिकल वगैरे आहे का काय, असं वाटायचं आम्हाला. आमचे डॉक्टर्स, रात्रीचे डॉक्टर्सनी त्यांनी बघितलं, त्यांनाही वाटलं काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी थोडे इंजेक्शन दिले त्याला. तो म्हणायचं थोडं बरं वाटतं, पण थोडं हे वाटतं. पण तो माझ्या ओळखीत, तो म्हणला सकाळी सरांना काही कारण बोलवून घ्या. तर मी गेलो सकाळी त्याच्याकरता. बघितल्यानंतर मी त्याची थोडी हिस्ट्री घेतली. मला त्याला म्हणलं तुला त्रास काय होतो, काही नाही मुंगे येतात म्हणला, थोडं मला गिळायला वगैरे त्रास होतो. मग मी म्हणलं तू कुठं राहतो. तो मी सिव्हिल हॉस्पिटलला काम केलेलं आहे, म्हणून आमच्या डोक्यात कधी कधी असे प्रकाश पडतात. मी डॉक्टरांनाही मध्ये हा केस शेअर केली. त्याला मी बघितल्यानंतर मी बाकी असं काही ऑब्वियस काही त्याला ॲबनॉर्मिटी, ब्लड प्रेशर नॉर्मल, हे नॉर्मल, चालायला म्हणलं चालायचा, तो सगळं करायचं. फक्त त्याला मी म्हणलं तुझे पूर्ण डोळे उघड असं म्हटल्यानंतर मला असा थोडा डाऊट, शंका आली की त्याला थोडं ड्रुपिंग वाटतं, म्हणजे ऑब्झर्वेशन. म्हणजे मग मी त्याला विचारलं की तू रात्री कुठं झोपलं. तर मला माझा बंगला आहे, मी शेतात राहतो म्हणला. मला पण म्हणलं रुटीनली कुठं झोपतो. काय नाही मला बंगल्यात. म्हणलं काही आजूबाजूला काही साप फीप काही असं तुला मार्क आहे का, कुठं चावलं का, काय असं चावलं का. मग त्याच्यानंतर तो म्हणलं काही नाही, मला काही चावलेलं नाही. आणि चेकही केला, आम्हाला असं कुठं बाईट मार्क दिसला नाही. पण ओनली थिंग मला असं त्याला ड्रुपिंग वाटलं. मला थोडं म्हणतोय डेग्लुटेशनचं डिफिकल्टी आहे. मग थ्रोट एक्झाम केली, ENTनं बघितलं, न्यूरोनं बघितलं. न्यूरो फिजिशियन ऑल्सो हॅज सीन दॅट पेशंट. तो म्हणला सर ते आपलं जे गुलेन बॅरिस, आमच्याकडे एक दुसरी कंडिशन असते न्यूरोलॉजिकल, सर तसं वाटतं, एक वाटलं तर एक आपण MRI करू. पण मला इंट्युजन असं होतं की मी म्हणलं तो मळ्यात राहतो. तो म्हणला मी त्या दिवशी रात्री गादी टाकून मी खाली झोपलो. हाऊ हिस्ट्री इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. तू पेशंटची हिस्ट्री किती महत्त्वाची असते हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात. मी त्याला विचारलं तू मग मळ्यात राहतो, कुठं झोपलो होता. तो म्हणला सर मी खाली गादी टाकून झोपलो होतो. पण आमचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे, आमच्याकडे साप पीप याचा काही संबंध नाही. पण कन्सिडरिंग हिज ड्रुपिंग, मी म्हणलं इट इज 100% स्नेक बाईट. दॅट वॉज माय इंट्युजन. इट वॉज माय इंट्युजन. देन वी पुट हिम ऑन ॲट्रोपिन न्यूज. आमचे जे औषधं असतात साप चावल्याचे, ते औषधं आम्ही दिले. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे सडनली ही लँडेड इन रेस्पिरेटरी अरेस्ट. तो त्याचा श्वासोश्वास बंद व्हायला लागला. मग त्याला आम्ही मशीनवर घेतलं, व्हेंटिलेटर मशीनवर. त्याला मग तरी आम्ही साप चावल्याचे इंजेक्शन सगळे चालू ठेवले, हिस्ट्री तर काही नव्हती.
आता ह्याला असं कुठलंही इन्व्हेस्टिगेशन नाही की हे इन्व्हेस्टिगेशन केलं आणि तुम्हाला हे सापच आहे म्हणायचं. ही रिस्क आहे. आता या एजला मी ती रिस्क घेऊ शकतो. जर समजा मी त्याला सांगितलं की मला हे असं असं वाटतं आणि मला एक खात्री की हेच आहे, याला ही ट्रीटमेंट हीच आहे, यू विल नॉट बिलीव्ह. त्याला मग नंतर त्याला एक दिवस तो व्हेंटिलेटर राहिला बरं का सर, आणि आउटपुट वगैरे सगळे बाकीचे पॅरामीटर सगळे नॉर्मल होते. मग दुसऱ्या दिवसापासून तो इम्प्रूव्हमेंट त्याची सुरू झाली त्या इंजेक्शनची, आणि तिसऱ्या दिवशी तो कम्प्लिटली नॉर्मल जातो. आणि आय डिस्चार्ज दॅट पेशंट ऑन 4th. चौथ्या दिवशी मी त्याला घरी पाठवून दिलं. चांगला एकदम, म्हणजे जर त्याचं निदान नसतं झालं स्नेक बाईटचं तर तो गेलाच असतं, 100% गेला असतं. ह्याच्यात दुसरी रिस्क सुद्धा अशी आहे, मी तर त्याला स्नेक बाईट म्हणून ट्रीटमेंट देतो, आणि समजा तो दगावला असता तर त्या लोकांनी काय केलं असतं की नाही, डॉक्टर आम्ही तर म्हणत होतो साप चावलेला नाही, तरी तुम्ही सापावरचे औषध दिले आणि त्याच्यामुळे तो गेला. म्हणजे अशा केसेस, म्हणजे ही एक नाही, अशा खूप केसेस येतात वेगवेगळ्या प्रकारचे. पण कधी कधी आपल्याला आपलं डोकं खाजवावं लागतं, आपला अनुभव पणास लावावा लागतो, आणि याच्यामधून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो. आणि तुमचा जर कम्युनिकेशन, जसं डॉक्टर मला तेच म्हणत होते की कम्युनिकेशन हे सगळ्यात, आत्ता तुम्ही कोविडचे 800 पेशंट ट्रीट केले सर म्हटले, मेनली इट इज बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. नाहीतर कोविडचा पेशंट कुठला मरेल आणि कुठला जाईल याची गॅरंटी होती का? तुम्ही कितीही चांगली ट्रीटमेंट दिली तर कोणी म्हणजे यंग पेशंटसुद्धा जायचे, सिरियस पेशंट चांगले व्हायचे. अनप्रिडिक्टेबल होतं कोविडमध्ये. पण अशा केसेस आमच्याकडे येतात, आणि थोडी आम्ही रिस्क घेऊन आम्ही ती रिस्कही घेतो. बरं, ह्याच्यात कुठलंही असं नाही की मी हा स्नेक बाईटच आहे का नाही असं मी कधी प्रूव्ह करू शकत नाही, ते डिस्प्रूव्ह करू शकत नाही. इन्व्हेस्टिगेशन कुठल्या अशा पेशंटमध्ये कधी तुम्हाला मदत नाही करत. हे तुमचं कधी कधी अनुभव, आणि बऱ्याच वेळा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला हे काम केल्यामुळे सुद्धा आम्हाला अनुभव असू शकतो. दिस वॉज एक्सपिरियन्स जस्ट 1-2 months बॅक. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. असं एक उदाहरण एक थोडक्यात अनुभवासाठी सांगतो. एक पेशंट होता, ही वॉज नॉन स्टेरॉइड. त्यांनी ते कॉम्बीफ्लामच्या गोळ्या आपण खातो ना, कॉम्बीफ्लामच्या गोळ्या 5 दिवस खाल्ल्या होत्या, त्याचं क्रिएटिनिन 12 झालं. किडनी फेल्युअर. म्हणजे हे आपण पेन किलरच्या गोळ्या घेतो, ते आर व्हेरी डेंजरस. मनानं जे आपण पेन किलरची औषधं खातात ते खूप डेंजरस असतात. तर त्या पेशंटचं किडनीचा रिपोर्ट खूप वाढला, त्याला डायलिसिस करावं लागलं होतं. ते सुद्धा यंग पोरगा होता, 14 वर्षाचा. 1 TDS कॉम्बीफ्लाम 4 दिवस त्याने घेतलं. असे अनुभव येतात, आणि ह्याच्यातून आपण शिकतो. तुम्ही इतक्या संख्येने इथं आलात, आणि थँक्यू मला सर, तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, धन्यवाद. जर व्हिजन असेल तुम्हाला, तर ज्याला आपण म्हणतो की असा सरांच्या फक्त त्यांनी डोळ्याकडे पाहिलं, त्या पेशंटच्या डोळे थोड्या पापण्या खाली आल्या, ज्याला ड्रोपिंग म्हणतात, आणि त्यामुळे त्या पेशंटचा जीवसुद्धा वाचलेला आहे. तसे अशा ठिकाणी काम केलं त्यांनी की प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणा, सिव्हिल हॉस्पिटल, तर त्या भागामध्ये नाशिक किंवा अजून तिकडचा जो भाग आहे तिथे मग अशा स्नेक बाईट येतात. आपल्या इकडे येतात केसेस अशा, असं नाही. पण तुम्हाला डाऊट आला पाहिजे, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे की या पेशंटला काय असावं, याला कुठे दिसत नाही, जखम नाही, काही नाही, काहीच नाही, सगळे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आहे, तर कॅन इट बी अ स्नेक बाईट. ते फार महत्त्वाचा अनुभव यामध्ये आपण शिकलो. तसंच कॉम्बीफ्लॅमच्या गोळ्या खाऊ नये, पेन किलर खाऊ नये बरेचदा, त्यामुळे किडन्या खराब होतात. आणि मग बरेचदा किडनी खराब झाल्यानंतर पेशंट आणतात, आणि डायलिसिस, आणि हे फार कॉम्प्लिकेटेड प्रकरण होऊन जाते. यानंतर आपण आपले दुसरे वक्ता आहेत, मी डॉक्टर दीपक बाहेकर यांना निमंत्रित करतो की त्यांनी त्यांचे अनुभव. दीपक बाहेकर एक उत्कृष्ट चिकित्सक आहेत, हृदयरोग तज्ज्ञ आहेत, आणि त्याचप्रकारे वरिष्ठ मधुमेहरोग तज्ज्ञसुद्धा आहेत. आणि त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत तर तुम्ही बघाल की ते गोंदियाचे एक त्यांचं साम्राज्यच आहे. गोंदिया म्हणजे 10 एकरचं त्यांचं फार्म हाऊस आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे 3 मजली, त्यांचा मुलगा DM कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यांची पत्नी गायनेकोलॉजिस्ट आहे, त्यांच्या सूनबाई आहेत. म्हणजे 5 लोकांची त्यांच्याकडे टीम आहे, आणि इतके मोठे मोठे पेशंट त्यांच्याकडे येतात, प्रफुल्ल पटेलसारखे. तर मला वाटते डॉक्टर बाहेकर आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझा आजचा टॉपिक होता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड NCDs. आत्ता देवगावकर सरांनी तुम्हाला वेट रिडक्शन, ब्लड प्रेशर रिडक्शन, एक्सरसाइज, डाएट याच्यावरची सगळं सांगितलं, आणि हाऊ टू रिमेन हेल्दी. त्याच्यामुळे आता इथे रिपिटेशन करण्यापेक्षा आपण काही केसेस पाहू. याच्यामध्ये बघा तुम्ही, ह्या सगळ्या सेलिब्रिटीज दे डाईड ऑफ सडन हार्ट अटॅक, आणि दे वर ऑल सपोज टू बी व्हेरी हेल्दी पीपल. एक होता KK, फेमस सिंगर, who was performing in Calcutta, and he had a sudden heart attack. He was not feeling well, he was taken to hospital and he was declared dead. हा दुसरा जो आहे पुनीत राजकुमार, he was a politician,
कम ॲक्टर, तो सुद्धा खूप हेल्दी दिसतो आहे, पण त्यालासुद्धा जिममध्ये वर्कअप करताना हार्ट अटॅक आला आणि ही डाईड. तिसरा जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, त्याला सिद्धार्थ शुक्ला. तर तो रोज तीन तास जिम करायचा, 6 ॲब्स आणि असं सगळं. बिग बॉसमध्ये होता तो, आणि बालिका वधू वगैरे सगळ्या देशामध्ये त्यांनी काम केलं होतं. एवढा चांगला फिट माणूस. संध्याकाळी त्याला घबराट झाली, तो उठला, त्याच्या आईला विचारलं त्याने, ही वॉज ओनली 40 years, की मला चांगलं नाही वाटत आहे, त्यामुळे तू पाणी पी और सो जा, साबेर तक अच्छा लागेगा. ही स्लेप्ट अँड ही डाईड ड्युरिंग स्लीप. अशा या सडन डेथ्स होत्या. आता राजू श्रीवास्तव जो सगळ्यांना हसवतो, आणि स्वतः तो जिममध्ये असताना त्याला हार्ट अटॅक आला. त्याला एम्ससारख्या सगळ्यात मोठ्या दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 40 वर्ष तो झुंजला, पण 40 दिवस तो ICUमध्ये होता आणि त्याच्यानंतर त्याची डेथ झाली. तर आपल्याला असं वाटेल की हे सगळे हेल्दी दिसणारे लोक एकदम सडन डेथ कशी झाली. त्याचं कारण आहे, आपण डॉक्टरकडे कधी जातो, जेव्हा आपल्याला ताप आला किंवा काही त्रास झाला, उलटी झाली, डोकं दुखलं, हार्टमध्ये दुखायला लागलं, त्यावेळेला तुम्ही जातो. म्हणजे तुम्ही एक डिसीज ट्रीट करायसाठी जाता, पण तुम्ही हेल्थ ट्रीट करायसाठी कधीच नाही जात. याच्यातले किती लोक आहेत की जे स्वतःहून महिन्याला जाऊन आपलं ब्लड प्रेशर पाहतात, शुगर पाहतात, वेट पाहतात, बॉडी मास इंडेक्स पाहतात, कारण हे सगळं सायंटिफिक आहे. हो, एकच आहे. एवढ्या मोठ्या मॉबमध्ये फक्त एक जण आहे. तरी पण ही संख्या खूप कमी आहे. म्हणून वी शुड ट्राय अँड ट्रीट द हेल्थ. तर हेल्दी राहणं हे जास्ती जरुरी आहे. आजारी पडल्यानंतर सरांनी सांगितलं की कसे नुकसान होतात, तुमचं फायनान्शियल कंडिशन खराब होते, पूर्ण घर जे आहे ते, आणि हार्ट अटॅक असे सडन येतात. मी एक 16 वर्षाचा मुलगा पाहिला, ही वॉज इन 10th. त्यांनी घरी जेवणानंतर काही थोडासा एक्सरसाइज केला आणि ही फेल डाऊन, अरेस्टेड. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांनी सांगितलं कि भाई कुछ है नहीं, उसको घर ले जाओ. तो सब रोने लगे, नहीं सर कुछ करो. तो उन्होंने CPR दिया, पंपिंग किया, उसको शॉक लगाया, और उसका भाग्य की वो ही केम आउट अँड ही स्टार्टेड बीटिंग. त्याच्यानंतर त्याचा ECG झाला, त्याच्यामध्ये सिव्हिअर हार्ट अटॅक होता. 16 वर्षाचा पोरगा. त्याला मग व्हेंटिलेटरवर ठेवलं, त्याच्या सगळ्या ड्रग्स दिल्या, थ्रम्बोलाईज केलं. दुसऱ्या दिवशी त्याला नागपूरला पाठवलं. त्यावेळेला गोंदियामध्ये फॅसिलिटी नव्हत्या एन्जिओग्राफी वगैरेच्या, आता आहेत. तर तिथे पाठवल्यानंतर त्याचं एन्जिओग्राफी झालं. त्याला ॲओर्टिक बलून पंप वगैरे खूप कॉस्टली ट्रीटमेंट झाली. तो वाचला, त्याची एन्जिओग्राफी नॉर्मल होती. तर असं काही जरुरी नाही की तुम्हाला जर कोरोनरीमध्ये ब्लॉक असेल तरच हार्ट अटॅक येईल. नॉर्मल कोरोनरीमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो 5% लोकांना. त्याच्यामुळे तुमचा जो शारीरिक श्रम आहे, म्हणजे खूप ओव्हर एक्झर्शन, जसं एखादा मॅरेथॉन दौडतो आहे आणि त्याला आत्ता रिसेंटली देर वॉज वन केस इन कोल्हापूर और समवेअर, वन फेलो डाईड वाईल ही वॉज रनिंग मॅरेथॉन. त्याचे शेवटचे काही सातारा त्याचे शेवटचे काही 100 मीटर बाकी होते आणि तेवढं पूर्ण करायचं याच्यामध्ये तो ही कोलॅप्स आणि ही डाईड. किती सारे क्रिकेटर्स, फुटबॉलर्स आणि ॲथलेट्स, आता हे जे रेसलिंग चॅम्पियन्स असतात त्यांना खूप हार्ट अटॅक येतात, कारण त्यांना कॉन्सेंट्रिक हायपरट्रॉफी होऊन जाते हार्टची, कारण ते आयसोमेट्रिक एक्सरसाइज करत असतात. म्हणून एक्सरसाइज किती करायचा, कसा करायचा आणि त्याचे फायदे कसे होतील हे आपण पाहिलं पाहिजे. तर हे 10 कमांडमेंट्स जे आहेत हेल्दी राहण्याचे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की वेट. तुमचं वजन खूप मोठा शत्रू आहे. तुमचं वजन आणि हाईट इट शुड बी इन अ प्रॉपर कंडिशन. त्याचं एक जे प्रपोर्शन आहे ते राहिलं पाहिजे. तर त्याला म्हणतात BMI. तर BMIमध्ये तर ते जे हाईट आणि वेटचा रेशो आहे तो तुमचा फिक्स राहायला पाहिजे. तुमचं BMI जे आहे ते 23 ते 25च्या मध्ये राहायला पाहिजे. जसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये 25 घेतो आपण, इंडियन्समध्ये हा प्रॉब्लेम आहे की कमी ब्लड प्रेशरमध्ये हार्ट अटॅक येतात. शुगर 160-70 झाली तरी हार्ट अटॅक येतात. त्याच्यामुळे BMI आपला जो आहे तो 23 ठेवला तर जास्ती चांगला आहे. तर BMI आणि वेस्ट टू हिप रेशो, तुमचं पोट जे आहे ते हिप्सपेक्षा कमी राहायला पाहिजे. मोठं पोट असलं म्हणजे तिथे खूप सारी फॅट असते आणि दॅट इज व्हेरी नियर टू हार्ट. त्याच्यामुळे सगळ्या ज्या हार्टच्या वेसल्स आहेत त्या ब्लॉक होऊन जातात. म्हणून तुमचं पोट नेहमी कमी राहिलं पाहिजे. आपण सहसा पाहतो की आफ्टर द एज ऑफ 40 years सगळं पोट वाढायला लागतं, छाती आतमध्ये जाते, आणि दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रल ओबेसिटी. तर ही जी ओबेसिटी आहे दॅट इज व्हेरी मच डेट्रिमेंटल फॉर हेल्थ. म्हणून
हेल्दी हार्ट हॅबिट्स तुम्ही इन्कल्ट्रिकेट करायला पाहिजे. त्याच्यासाठी वेट कमी करणं, वेट कमी करायसाठी नुसतं एक्सरसाइज करून नाही होत, त्याच्यासाठी डायटिंग पण करावं लागेल. आपण जर जगण्यासाठी खाल्लो, सरांनी सांगितलं, जगण्यासाठी खाल्लो तर तुम्ही जास्ती दिवस जगू शकता, पण खाण्यासाठी खाल्लं, जिभेसाठी खाल्लं तर मग तुम्ही जास्ती खाता. तर समजा तुम्हाला जर भूक असेल 3 पोळ्या खाताय तुम्ही, तर 2च खा, थोडंसं कमी ठेवा पोट, तर ते जास्ती चांगलं आहे. आणि अशा गोष्टी खा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार, तुमची हेल्थ चांगली राहील. तर त्याच्यामध्ये आता डायटरी मॉडिफिकेशन्स लाईफस्टाईलमध्ये सगळे दिलेले आहेत की यू शूड हॅव ऑल कलरफुल थिंग्स इन वर्ल्ड, जसं फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ज्या रंगीत पदार्थ असतात ते चांगले असतात. व्हाईट जी रिव्होल्युशन झाली, आधी लोकांना खायला नाही भेटायचं, तर आता जी व्हाईट रिव्होल्युशन झाली त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन, राईस प्रोडक्शन, ते सगळं खूप वाढलं. आणि लोकांना जे आधी आजार व्हायचे, न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स, क्वॉशिरकोर, मॅरास्मस, ते कमी होऊन गेले. पण बिकॉज ऑफ सिडेंटरी लाईफ, इंडस्ट्रियलायझेशन झालं आपल्या इथे, लोकांचं राहणीमान वाढलं, प्रत्येकाजवळ गाडी आली. आता आपल्या प्रत्येकाजवळ गाडी आहे, दुचाकी म्हणो, 4 चाकी म्हणो, तर त्याच्यामुळे आपलं चालणं कमी होऊन गेलं. आधी मी जेव्हा 11वीत होतो, आम्ही 11वीपर्यंत नेहमी पैदल जायचो शाळेमध्ये, चप्पलही नव्हती पायात. तर त्याच्यामुळे आमचं वेट कॉन्स्टंट राहायचं, सगळे असे होते. आणि आता बघा तुम्ही, म्हणजे शाळेतसुद्धा मुलं स्कूटरवरती जातात, कारमध्ये जातात, पेरेंट्स सोडायला जातात त्यांना. तर हे सगळं जे आहे त्याच्यामुळे आता वेट रिडक्शन करणं हे सोयीचं झालं आहे की तुम्हाला आता त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात की आपलं वेट कमी कसं झालं पाहिजे. त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज जर तुम्ही केला, जसं हे जे सगळे लोक गेले हार्ट अटॅकनी, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की दे वर गोईंग फॉर व्हेरी सिव्हिअर अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, स्ट्रेनियस एक्सरसाइज. तर तुम्ही जर कोणता एक्सरसाइज ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीला त्रास होईल, दॅट इज नॉट गुड फॉर यू. जसं आपण योगा करतो, मेडिटेशन करतो, योगा यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये शरीराला काही त्रास झाला नाही पाहिजे, दॅट इज योगा, व्हेरी सिम्पल. तर तसे तुम्ही एक्सरसाइज जे आहेत, वॉकिंग, फास्ट वॉकिंग, तुम्ही जर हळूहळू चालले, 1 तास चालले तर काही नाही होणार. इट शुड बी ब्रिस्क वॉक किंवा जॉगिंग किंवा मग स्विमिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज, सायकलिंग. तर ह्या ज्या एक्सरसाइजेस आहेत त्याला म्हणतात आपण ॲरोबिक एक्सरसाइज. रोज जर तुम्ही 30 मिनटं ॲरोबिक एक्सरसाइज केला आणि 10 मिनटं जर वेट ट्रेनिंग केलं, वेट ट्रेनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जसे तुमच्या मसल डेव्हलपमेंट जे डायबेटिक्स असतात, एल्डरली लोक असतात, त्यांच्या सगळ्या मसल वेस्टिंग होऊन जातात. लहानपणी सगळं चांगलं असतं, पण नंतर तुमच्या बायसेप, ट्रायसेप आणि पायाच्या मसल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 70% मसल मास राहतं. आणि पायाची एक्सरसाइज आपण सगळ्यात कमी करतो. इवन जिम्नॅशियममध्ये जातात तर तुम्ही अप्पर बॉडीची एक्सरसाइज करतात, वेट लिफ्टिंग येते, पण जे लोअर बॉडीसाठी एक्सरसाइज पाहिजेत ते तुम्ही खूप कमी करता. आणि सगळ्यात जास्त मसल पॉवर तर पायामध्ये पाहिजे. जे आपले 2 आधारस्तंभ आहे, खंबे, ते चांगले राहिले पाहिजे. जर ते चांगले नाही राहिले तर वरची बॉडी एकदम लूज होऊन जाईल. त्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर प्रॉपर एक्सरसाइज करायला पाहिजे. 30 to 45 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज इज गुड. आय विल शो यू, देर इज वन कर्व लाईक धिस, इट इज कॉल्ड ॲज यू कर्व ऑफ एक्सरसाइज. आधी तुम्ही इफ यू गो ऑन डुईंग एक्सरसाइज अप टू सर्टन लिमिट, यू कॅन डिक्रीज द इन्सिडन्स ऑफ ओबेसिटी. तुमचं वेट कमी करू शकता, ब्लड प्रेशर कमी होऊन जाईल तुमचं वेट कमी झालं की. तुम्ही जर 10% वेट कमी केलं, तुमचं समजा 80 किलो आहे आणि तुम्ही 8 किलो वेट कमी केलं, तर तुमचा BP नॉर्मल होऊ शकते, शुगर नॉर्मल होऊ शकते, हार्ट डिसीज कमी होऊ शकतो आणि वेगवेगळे जे डिसऑर्डर्स आहेत वेट रिलेटेड ते कमी होऊन जातात. तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं. म्हणून वेट रिडक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि एक्सरसाइजमुळे ओबेसिटी कमी होते, BP कमी होतं, डायबिटीज कमी होतो, रिस्क ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज कमी होऊन जाते, ॲट्रियल फिब्रिलेशनचं कमी होऊन जातं, कोरोनरी रिझर्व्ह, तुमचं जे हार्ट आहे त्याचं पंपिंग चांगलं होऊन जातं. त्याला म्हणतात देर इज कोरोनरी रिझर्व्ह इन CAD, दॅट इज इन्क्रीज्ड. आणि फंक्शनल कपॅसिटी इन लंग्स, तुमचे लंग्ससुद्धा चांगले डेव्हलप होतात. आणि हार्ट फेल्युअरचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी पण लिटल अमाऊंट ऑफ एक्सरसाइज इज गुड. तर म्हणून एक्सरसाइजचे फायदे आहेत. बट वन्स यू एक्सीड दॅट लिमिट, जर तुम्ही 45 मिनटं एक्सरसाइज केला रोज तर इट्स ओके. आणि एल्डरली लोक जे आहेत, पर्टिक्युलरली आफ्टर द एज ऑफ 40 years, आता तर अजून 30 म्हणावं लागेल, बिकॉज वी आर लुकिंग फॉर सो मेनी यंग पेशंट्स नाव हू आर डेव्हलपिंग हार्ट डिसीज, डायबिटीज. सो अबाव 30 years, इफ यू वॉन्ट टू गो फॉर पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, तुम्ही आधी एक मेडिकल चेकअप करून घ्यायला पाहिजे. डॉक्टरकडे जाऊन तुम्ही एक ECG पाहून घ्या, ब्लड प्रेशर पाहून घ्या, शुगर पाहून घ्या. तुमचा ECG केल्यानंतर जर त्याच्यात काही चेंजेस, यू गो फॉर ट्रेडमिल टेस्ट. तर ट्रेडमिलमध्ये तुम्हाला समजून येईल की तुम्ही
खरंच किती चालू शकता विदाऊट एनी प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो टार्गेट हार्ट रेट आहे तो अचीव करायचा असतो. प्रत्येक एजसाठी जसं तुमचं एज जर 60 आहे तर 220 - 60 म्हणजे 160 तुमचा टार्गेट हार्ट रेट राहायला पाहिजे. तेवढं टार्गेट हार्ट रेट अचीव करताना जेवढा तुम्ही एक्सरसाइज करता त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास नको व्हायला. त्याच्यात जर काही ECG चेंजेस आले तर मग तुम्हाला दॅट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह TMT. मग तुम्हाला एन्जिओग्राफी करावं लागेल. आता बऱ्याच वेळेला पेशंटला असं वाटतं की मेरे को तो पहले कुछ भी नहीं था, और डॉक्टर ने ECG किया, फिर TMT करने को बोला, इको भी बोला, फिर अभी बोलता एन्जिओग्राफी करो, फिर बोलेगा प्लास्टिक करना पड़ेगा. तो पीपल आर नॉट विलिंग फॉर इट. आपण स्पेंड करताना जर लग्न असलं तर आपण 10 लाख स्पेंड करून टाकतो, पण आपल्या बर्थडेच्या दिवशी पार्टी करू त्याच्यात आपण 4-5 हजार खर्च करतो. पण जर तुम्हाला रेग्युलर चेकअप करायचं असलं, कोणी म्हटलं की तेरे बर्थडे के दिन तू पूरा मेडिकल चेकअप कर, तो हर एक को ऐसा लगता है कि इट इज़ ऑल अननेसेसरी, मैं तो बहुत फिट हूँ, मेरे को क्या हो गया. एंड वन फाइन मॉर्निंग जब तुम दांत घसते रहते या लैट्रिन को जाते या चलते रहते, यू गेट हार्ट अटॅक. तुम्हाला मग हॉस्पिटलमध्ये नेतात, डॉक्टर सांगतो की तुम्हाला हार्ट अटॅक आला आहे. तुम्हाला असं वाटतं अरे मेरे को तो कुछ भी नहीं था. फिर उसका ब्लड शुगर देखते वो 400 रहता, वो बोलता है उसको डायबिटीज़ भी है. BP देखा तो 200-100 रहता. तो पेशेंट इज़ इन डिसबिलीफ. उसको ये लगता है कि डॉक्टर कुछ भी गलत बता रहा है, इसको तो कुछ भी नहीं था, अभी एकदम डायबिटीज़ भी आ गया, ब्लड प्रेशर आ गया, हार्ट अटॅक भी हो गया. ही इज फुलिंग यू. म्हणून डिसीजविषयी माहिती असणं, पब्लिक एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक डिसीज, जसं आता कोविडचं रिसेंटली जसं कोविडचं झालं, कोविडमध्ये बघा पहिल्या वेव्हमध्ये लोकांना इतकी भीती होती की ते फटकन चालले जायचे. पॉझिटिव्ह झाले की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेब हमको ॲडमिट कर दो, वाटल्यास 2-3 दिवसात सुट्टी घेऊन घ्यायचे. पण सेकंड वेव्हमध्ये काय झालं, पहिल्या वेव्हनंतर लोकांची भीती गेली. लोकांना असं वाटलं कोविड कुछ नहीं है, बाकी सर्दी खांसी जैसा बुखार है, वो घर में ही रहते थे. वो अपने अल्टरनेटिव मेडिसिन चालू करते थे, क्रोसिन खाते थे, दूसरे कोई पैथी के डॉक्टर्स को, कोई क्वैक्स को दिखाते थे, और उनकी ट्रीटमेंट जो है घर में 5-6 दिन हो जाती थी. फिर उनका CT स्कोर बढ़ता था, सांस बढ़ने लगती थी, फिर वो हॉस्पिटल आते थे. बाय दॅट टाईम दे वर इन व्हेरी डायर स्टेज. माझ्याकडे एक पेशंट आला 23 एप्रिलला, तो एका चेस्ट फिजिशियनकडे गेला. 32 वर्षाचा पोरगा होता, लाडोकर म्हणून. त्याला 13 की 14 स्कोर होता त्याचा 25 पैकी, म्हणजे ऑलमोस्ट 50% ऑफ लंग डॅमेज. आणि ही वॉज ॲडवाइस ॲडमिशन. त्याला सरांनी सांगितलं की तू ॲडमिट हो जा. नहीं सर मैं अच्छा हूँ, मेरा तो सैचुरेशन भी अच्छा है, मेरे को कोई तकलीफ नहीं है, तो मैं हॉस्पिटल में नहीं जाऊँगा. तर इन्स्पाइट ऑफ रिपीटेड रिक्वेस्ट बाय डॉक्टर ही डिडंट गेट ॲडमिटेड. त्याला सांगितलं बा तू कमीत कमी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा, पण तो नाही झाला. 1 मेला तो माझ्याकडे आला. 23 एप्रिलला आजारी होता, तेव्हा त्याचा 14 स्कोर होता. 1 मेला माझ्याकडे आला. तो मी त्याला बाहेर येऊन पाहिलं, कारण तो आतमध्ये चेंबरमध्ये आणण्यालायक नव्हताच. बाहेर पाहिलं, हो कॉन्शियस होता तो, पण त्याचं पल्स पाल्पेबल नव्हती, ब्लड प्रेशर रेकॉर्डेबल नव्हतं, आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन 0 होतं, आणि माझ्याकडे बेड अवेलेबल नव्हता. मी त्याला सांगितलं की बाबा तू गवर्नमेंट हॉस्पिटल में चला जा. नहीं बोले सर आप एडमिट करो, वो अभी मरेगा तो चलेगा, लेकिन आप ॲडमिट करो, कुछ भी करो. तर आम्ही एक बेड अवेलेबल केला त्याच्यासाठी, एका पेशंटला बाजूला केलं, आणि बाय द टाईम ही वॉज टेकन ऑन द बेड ही हॅज गॉन इन टू कार्डियक अरेस्ट अँड ही डाईड. तर आता बघा 32 वर्षाचा पोरगा, ज्याला डॉक्टरनी सांगितलं की तू ॲडमिट होऊन जा, पण नाही झाला तो. तर दिस इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज रिगार्डिंग डिसीज. म्हणून लोकांना सेन्सिटिव्ह, आजचा हा प्रोग्राम आपण याच्यासाठी घेतला आहे की यू शूड नो. तुम्ही सगळे समाजामध्ये तुमचं एक स्थान आहे, तुमच्या मागे बरेचसे फॉलोअर्स आहेत, तुम्ही काही संस्थाचे प्रेसिडेंट आहात, तर तुम्ही आपल्या आपल्या एरियामध्ये यू कॅन स्प्रेड धिस की भाई यू शूड गो फॉर हेल्दी लाईफ. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज मस्ट. यू शूड रिड्यूस युअर वेट. डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, कॅन्सर, COPD, किडनी डिसीज, दीज आर ऑल प्रिव्हेंटेबल डिसीजेस. याला म्हणतात NCDs, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, विच कॅन बी प्रिव्हेंटेड बाय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. प्रत्येक तुम्ही कोणतीही पॅथी घ्या, जर तुम्ही ह्या जे 10 कमांडमेंट्स आहे तुमचं, वेट रिडक्शन, डाएट, एक्सरसाइज, स्टॉपेज ऑफ स्मोकिंग, स्टॉपेज ऑफ अल्कोहोल, मेडिटेशन, प्रॉपर स्लीप. सरांनी सांगितलं की 8 तासाची स्लीप असली आणि मग दिवसा तुम्ही फ्रेश राहता, काही नाही होत. सो स्लीपिंग फॉर 8 hours इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट टू यू शूड गेट प्रॉपर स्लीप. देअर शुड बी, आता मी सांगतो आहे ॲक्च्युली मी पण वेळेवर झोपत नाही आणि वेळेवर उठत नाही, कारण कधीही उठावं लागतं रात्री. पण असं स्लीप टायमिंग शुड बी फिक्स्ड. जर 10 वाजता झोपले तुम्ही तर बरोबर 6 वाजेपर्यंत झोपायला पाहिजे. तर हे जर रेग्युलॅरिटी आली तर यू कॅन रिड्यूस सो मेनी डिसऑर्डर्स. म्हणून
हेल्दी लाईफसाठी तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याच्याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे आणि प्रत्येकाचं मॉडरेशन पाहिजे. जसं बुद्धाचं प्रिन्सिपल होतं की यू हॅव टू गो फॉर अ मिडल पाथ. कोणतीही गोष्ट एक्सेसमध्ये नाही करायला पाहिजे. मेडिटेशन, त्याच्या बुद्धाकडे पाहिल्याबरोबर तुम्हाला असं शांती वाटते एकदम. माझ्या घरामध्ये मी जेव्हा डायनिंग टेबल बसतो समोर एक बुद्धाची मूर्ती आहे, तिथे खूप चांगला वॉटरफॉल आहे सगळं. मी शंकर कोपरागडे सरांना फोटो पाठवला, तर मला काही लोकांनी विचारलं की तुम्ही बुद्धिझम ॲक्सेप्ट केला का. मी त्याची पूजाही केली. तर लोकांनी विचारलं मला, पण मी कोपरागडेशी बोललो शंकरशी, तो म्हणा की बुद्धिझम इज नॉट अ रिलिजन, इट इज अ प्रोसेस ऑफ हाऊ टू लिव्ह विथ ईच अदर्स, इट इज अ मेडिटेशन. त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये PhD केला आहे. ही इज अ व्हेरी ग्रेट मॅन. आपल्याला तो म्हणजे इतका सिम्पल आहे त्याच्यामुळे समजत नाही, पण इज अ व्हेरी ग्रेट मॅन. आय ॲडवर हिम लाईक एनिथिंग. तर हे एक्सरसाइजसाठी झालं. NCDs वी हॅव सीन हार्ट डिसीज, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीजेस, डायबिटीज, कॅन्सर. जसं जर स्मोकिंगचं बघा तुम्हाला एक स्लाईड दाखवतो तुम्ही. हे स्टॅटिस्टिक्स आहे NCDचं. याच्यामध्ये 17 म्हणजे अबाउट 18 मिलियन पेशंट्स ऑफ CVD म्हणजे हार्ट डिसीज, 9 मिलियन पेशंट्स ऑफ कॅन्सर, 3.8 मिलियन पेशंट्स ऑफ रेस्पिरेटरी डिसीज आणि 1.6 मिलियन ऑफ डायबिटिक्स. हे हा जुना आहे, आता ते याच्यापेक्षा खूप जास्ती झालेला आहे. तरी ह्या 4 डिसीजमध्ये मॅक्सिमम NCDs येतात, ज्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, आणि दे आर ऑल प्रिव्हेंटेबल. तुम्ही जर डाएट आहे, तुमचं डाएट चांगलं ठेवलं, स्मोकिंग बंद केलं, एक्सरसाइज केला, नंतर तुम्ही अल्कोहोल कमी केलं, तर त्याच्यामध्ये यू कॅन प्रिव्हेंट दिस डिसऑर्डर्स. जर तुम्ही इंडियाचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर त्याच्यामध्ये इंडिया स्पेंड्स अबाउट 4.2% ऑफ GDP ऑन हेल्थकेअर. तरी खूप कमी आहे. आपलं डिफेन्स एक्सपेंडिचर, सबसिडीज हे ते जास्ती आहे. इटलीमध्ये लोक 10 ते 15% हेल्थवरती स्पेंड करतात, आणि इटलीमध्ये बघा तुम्ही एवढं स्पेंड करू नये काय झालं शेवटी. म्हणजे दॅट वॉज अ कंट्री विच वॉज सपोज टू बी मोस्ट डेव्हलप्ड वन ॲज फार ॲज मेडिकल फॅसिलिटीज आर कन्सर्न, पण तिथे मॅक्सिमम डेथ्स झाल्या. सगळ्यात पहिला प्रादुर्भाव इटलीमध्ये झाला, कारण तिथे एक फार्मा कंपनीची कॉन्फरन्स होती इन कोलॅबोरेशन विथ चायनीज पार्ट. तर तिथे सगळे हे एक इट वॉज अ सुपर स्प्रेडर इव्हेंट इटलीमध्ये जो झाला तो. तर आणि त्याच्यानंतर मग सगळ्या म्हणजे विदिन नो टाईम इट हॅज रीच टू एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड एक्सेप्ट अंटार्क्टिका. तिथे खूप क्लायमेट वेगळं आहे, त्याच्यामुळे तिथे नाही झालं, लोक राहतच नाही तिथे. तर त्याच्यामुळे आपल्याला जर हे डिसीज कंट्रोल करायचं असलं, जसं तुम्हाला जर कोविडविषयी बेसिक माहिती असती किंवा हा ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे होतो म्हणून मास्क लावला पाहिजे. अजूनही आता संपला नाही कोविड, पुन्हा येईल. इट विल कम अगेन अँड अगेन. इट इज नॉट गोइंग टू गो एनिवेअर फॉर नेक्स्ट 10 years. म्हणून आपल्याला कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे ते ठेवलंच पाहिजे. तुम्ही मास्क लावला पाहिजे. आता कमी आहेत केसेस त्याच्यामुळे ठीक आहे, पण सोशल डिस्टन्सिंग आहे, हँड वॉश आहे, टेक्निक्स. लोक खूप म्हणजे या कोविडमुळे पूर्ण राहणीमान लोकांचं बरंचसं चेंज होऊन गेलं आहे. त्याच्यामुळे आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि या गोष्टींची खूप जरूरत आहे. कारण आता हा जो व्हायरस आला, असे खूप व्हायरसेस आहेत आणि त्याच्यामुळे नवीन नवीन पॅन्डेमिक येऊ शकतात आणि पुन्हा इट विल वाईप आउट. कारण ते आपल्यापेक्षा संख्येने खूप जास्ती आहेत. व्हायरसेस, बॅक्टेरियाज, पॅरासाइट्स, नंतर सगळे फंगल इन्फेक्शन्स ते खूप जास्ती आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यापासून बचावणं हे खूप जरुरी आहे. आणि बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग पोल्युशन अवर लाईफस्टाईल्स इट हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शूड हॅव प्रॉपर व्हॅक्सिन्स. त्याच्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्ती व्हायला पाहिजे. आता बघा व्हॅक्सिन झालं कोविडचं, त्या दिवशी कोणीतरी मला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारत होतं की सर वैक्सीन लेने से कुछ तकलीफ होती करके बोलते लोग. तो वैक्सीन अभी अपन कितने सारे लेते थे. स्मॉल पॉक्स के लेते थे, पोलियो माइलेटिस के लेते, पोलियो अभी ख़त्म हो गया. अब उसमें भी कहीं कहीं न्यूज़ आती थी कि कोई बच्चे एक्सपायर हो गए, तो कोई और कारण भी हो सकते. लेकिन ॲज फार ॲज कोविड वॅक्सिनेशन इज कन इट इज क्वाईट सेफ. आणि जेव्हा काही कॉन्ट्राइंडिकेशन असतं तेव्हा नाही घ्यायचं, पण मॅक्सिमम लोकांनी घेऊन टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे बघा आता या 4थ्या वेव्हमध्ये जास्ती ॲडमिशन्स नाही आहेत हॉस्पिटलमध्ये, आहे ना. म्हणून वॅक्सिनेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दिस इज मस्ट. हे सगळं प्रिव्हेन्शनविषयी आहे. कॉजेस हे सगळं पाहिलं आहे तुम्ही. आता हे हायपरटेन्शन आणि हार्ट डिसीजचे रिस्क फॅक्टर्स आहेत. तर त्याच्यामध्ये एज, त्याला तर तुम्ही काय करू शकत नाही. विथ इन्क्रीजिंग एज युअर इन्सिडन्स ऑफ हार्ट डिसीज इज गोइंग टू इन्क्रीज. टोटल कोलेस्ट्रॉल
देर इज गुड अँड बॅड कोलेस्ट्रॉल. जे HDL असतं ते गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात, ते प्रिव्हेंट करतं ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा ब्लॉकेट ऑफ वेसल्स. तर HDL तुमचं जेवढं जास्ती राहील, नॉर्मल जसं 30 ते 60पर्यंत राहतं, 60 असलं तर जास्ती प्रोटेक्शन राहील तुम्हाला. आणि दुसरं आहे LDL, ते खूप खराब कोलेस्ट्रॉल आहे, ते सगळ्या व्हेसल्समध्ये जाऊन जमा होऊन जातं आणि तुम्हाला हार्ट डिसीज होतो. तर ते कमी करायसाठी तुम्हाला एक्सरसाइज, डाएट आणि त्याच्यासोबत ड्रग्स पण, स्टॅटिन्स नावाचे ड्रग येतात, ॲट्रोवास्टॅटिन, रोझोवास्टॅटिन, त्याचं रेग्युलर सेवन केल्याने यू कॅन डेफिनेटली कंट्रोल द कोलेस्ट्रॉल लेवल्स अँड देअर बाय हार्ट डिसीज. दुसरं स्मोकिंग. स्मोकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर फॉर सो मेनी डिसऑर्डर्स लाईक हार्ट डिसीज, कॅन्सर. आणि इफ यू स्टॉप स्मोकिंग, COPD, तर तुम्ही जर स्मोकिंग बंद केलं तर विदिन अ स्पॅन ऑफ फ्यू अवर्स यू विल स्टार्ट गेटिंग द बेनिफिट्स. मी दाखवतो तुम्हाला ते नंतर. दुसरं आहे सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर आपण चेकच नाही करत जास्ती. तर जे ब्लड प्रेशरची रेंज आहे ते 140 आणि 90 याच्या खाली राहायला पाहिजे. आयडियली इट शुड बी 130/80. तर तुमचं ब्लड प्रेशर जर नॉर्मल, नुसतं जर 2 मिलीमीटरनी ब्लड प्रेशर वाढलं तर तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढून जातात, पॅरालिसिसचे चान्सेस वाढून जातात. म्हणून ब्लड प्रेशर प्रॉपरली कंट्रोल करणं खूप जरुरी आहे. जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर 50% लोकांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही राहत, जे नॉन हायपरटेन्सिव्ह आहेत. 50% लोकांच्या डायबिटीज कंट्रोलमध्ये नाही राहत, इन्स्पाईट ऑफ टेकिंग ऑल द मेडिकेशन्स, कारण आपलं फॉलोअप नाही राहत. एकदा बरेचसे पेशंट असतात, वर्षातून एखाद्या वेळेला दाखवतात, ते एखाद्या वेळेला ब्लड शुगर, उनको लगता है कि मेरे को कुछ नहीं है, ये सब फालतू है, मैं इतने बार क्यों टेस्ट करूँगा. डिबेट करते. आजकल गूगल पे देखते लोग कि क्या इंसिडेंस है, क्या है. तो गूगल भी एक बहुत बड़ा डॉक्टर हो गया है अभी. तो हमको तीनों से लड़ना पड़ता, पेशेंट, गूगल, गवर्नमेंट और डॉक्टर. हे आता सगळं सरांनी सांगितलं. प्री डायबिटीज, हाऊ टू प्रिव्हेंट इट, आणि ट्रीटमेंट फॉर डायबिटीज, डाएट, एक्सरसाइज, मेटफॉर्मिन, हे सगळं तेच आहे. म्हणजे रिपीट होईल आहे, त्याच्यामुळे आता मी जास्त डिटेलमध्ये नाही जात. फक्त तुम्हाला एक सांगतो की जसं विच ऑइल इज गुड इन डाएट, जसं मस्टर्ड ऑइल, ऑलिव्ह ऑइल, हे सगळे चांगले आहेत. पण कोणतं, हे मस्टर्ड ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल जरी तुम्ही खूप बॉईल केलं तर इट टर्न्स इन टू ट्रान्सफॅट. म्हणून जास्ती रिपीटेड बॉइलिंग ऑफ ऑइल इज नॉट ॲडव्होकेटेड. ऑइल, घी, हाऊ मच इट यू कॅन टेक अबाउट 25 to 30 grams पर डे. म्हणजे जर तुम्ही एका महिन्याचं कॅल्क्युलेट केलं तर जास्तीत जास्त 1 लिटर घी ऑर ऑइल यू कॅन कन्झ्युम. त्याच्यातलं 70% फुफा, मोफा, जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ते राहायला पाहिजे. आणि काही थोडंसं असली घी किंवा फल्ली तेल ते घेऊ शकता तुम्ही इन सम अमाऊंट. रोल ऑफ हाय पोटॅशियम डाएट आणि हाऊ मच सॉल्ट यू शुड कन्झ्युम डेली. सोडियम इंटेक शुड नॉट बी मोर दॅन 2.4 grams. आणि आपलं जे इंडियन फूड आहे ते दॅट इज ऑल रिच इन सॉल्ट. तुम्ही जेवढे बेकरीचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे सॉल्ट असतो. तुम्ही सॉस घ्या, पापड घ्या, अचार घ्या, देर ऑल व्हेरी रिच. त्याच्यामुळे तुम्ही सॉल्ट इंटेक कमी करायला पाहिजे. आणि हाय पोटॅशियम, ज्यांना BP प्रिव्हेंट करायचं आहे त्यांनी फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, बनानाज, त्याच्यामध्ये पोटॅशियम, कोकोनट वॉटर. तर पोटॅशियम प्रिव्हेंट्स यू, त्याला म्हणतात डॅश डाएट, की पोटॅशियम जास्ती ज्याच्यामध्ये आहे ते टू प्रिव्हेंट हायपरटेन्शन. हेल्दी, फ्रेश, लोकली अवेलेबल सीझनल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, दे आर ऑल गुड. एक्सरसाइजचं मी तुम्हाला सगळं सांगितलं आता की किती एक्सरसाइज केला पाहिजे. सो दीज आर द व्हेरियस फॅक्टर्स. लहान मुलांमध्ये दे शुड बी प्रमोटेड टू गो फॉर रेग्युलर एक्सरसाइज. जे आपले लोकल गेम्स असतात, इवन गिल्लीदंडा जरी असला तरी काही होत नाही, त्याच्यामध्ये यू गेट अ फिजिकल एक्सरसाइज. आणि सगळे मिळून खेळतात, त्याच्यामुळे म्युच्युअल कोऑपरेशन, अंडरस्टँडिंग वाढतं, जास्ती सोशल होतात मुलं. तर एक्सरसाइज इज व्हेरी गुड ॲज फार तायक्वांडो आणि नंतर जे हे वेगवेगळे असतात, जुडो, कराटे, दे आर ऑल गुड. आणि एक्सरसाइजमुळे तुमचे बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग होतात. इट हेल्प्स टू मेंटेन स्ट्रॉंग बोन्स, स्लोज डाऊन द बोन डिजनरेशन. म्हातारपणी जे बोन्स आपले कमजोर होतात ते कमी होतं एक्सरसाइजमुळे. अँड कॅन हेल्प प्रिव्हेंट ऑस्टिओपोरोसिस. हे सगळे व्यायामाचे फायदे आहेत. आता टायमिंग, लोक म्हणतात कधी केला पाहिजे एक्सरसाइज. एनी टाईम इज गुड फॉर एक्सरसाइज. फक्त त्याच्या 2 तास आधीपर्यंत तुम्ही काही खायला नको, खाल्ल्यानंतर इमिजिएट एक्सरसाइज करायला नको. अदरवाईज एनी टाईम इज गुड. कॅन आय ईट बिफोर एक्सरसाइज? नो. 2 hours बिफोर. शुड आय एक्सरसाइज वेन आय एम सिक? जर तुम्ही आजारी असले, ताप आला, तर डोंट गो फॉर एक्सरसाइज. यू शुड टेक कम्प्लीट रेस्ट. आणि जर एक्सरसाइज करताना तुम्हाला काही इंजुरी झाली तर दॅट यू शुड टेक कम्प्लीट रेस्ट टिल दॅट इंजुरी इज कवर्ड प्रॉपरली.
जास्ती गोळ्या नका खाऊ त्याच्यासाठी, नाही तर मग गोळ्या खाल्ल्यावर पुन्हा एक्सरसाइज कराल तुम्ही आणि तो प्रॉब्लेम वाढत जाईल. तर दिस इज इंजुरी प्रिव्हेन्शन. अवॉइड ओव्हर एक्झर्शन. हॅझार्ड्स ऑफ स्मोकिंग. दिस इज अ व्हेरी गुड स्लाइड. इफ यू आर स्मोकिंग, इफ यू स्टॉप स्मोकिंग फॉर 20 minutes, द ब्लड प्रेशर अँड पल्स रिटर्न्स टू नॉर्मल. तुमचं बी पी नॉर्मल होऊन जातं, पल्ससुद्धा नॉर्मल होते. जर तुम्ही 8 तास स्मोकिंग नाही केलं तर ऑक्सिजन लेवल्स रिटर्न टू नॉर्मल. तुमच्या ऑक्सिजन लेवल्स बॉडीच्या नॉर्मल होतात. 24 तास जर तुम्ही स्मोकिंग सोडलं तर रिस्क ऑफ हार्ट अटॅक बिगिन टू डिक्रीज. तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची रिस्क कमी कमी होत जाते. 48 hours जर तुम्ही स्पेंड केले विदाऊट स्मोकिंग, सेन्स ऑफ टेस्ट अँड स्मेल इम्प्रूव्ज. तुम्ही बघा जे स्मोकिंग करतात त्यांच्याजवळ गेले की तोंडाचा वास येतो, त्यांना काही टेस्ट वेस्ट काही येत नाही. 2 हफ्तेपर्यंत जर स्मोकिंग बंद केलं तर इट इम्प्रूव्ज युअर लंग फंक्शन अँड सर्क्युलेशन. 9 महिने जर बंद केलं तर लंग इम्प्रूव्ज कपॅसिटी टू क्लिअर अँड रिड्यूस इन्फेक्शन. तुमच्या लंगमध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात ते बाहेर फेकतात. आणि 1 वर्ष जर बंद केलं तर रिस्क ऑफ हार्ट अटॅक इज रिड्यूस बाय 50%. आणि 5 वर्ष बंद केलं तर रिस्क ऑफ स्ट्रोक इज रिड्यूस, पॅरालिसिस वगैरे. 10 वर्ष बंद केलं तर रिस्क ऑफ लंग कॅन्सर इज रिड्यूस बाय 50%. आणि जर 15 वर्ष बंद केलं तर इट इज रिस्क ऑफ हार्ट डिसीज इज सिमिलर टू ए पर्सन हू नेवर स्मोक्स. सो यू कॅन कम डाऊन टू नॉर्मल लेवल. पण तुमच्या लंग्समध्ये परमनंट डॅमेज होण्याच्या आत तुम्ही सोडलं पाहिजे स्मोकिंग. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर अँड एव्हरीबडी शुड प्रॅक्टिस इट. त्याच्यासाठी आता सगळे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. तो व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर हेल्दी लाईफ या वर्षीचं जे आमचं आता इन्स्टॉलेशन झालं आहे त्याच्यामध्ये आम्ही जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यावरती आणि प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीज, डायबिटीज, हायपरटेन्शन याच्यावरती सगळं वर्क करू. त्याच्यामध्ये कन्झम्पशन ऑफ फ्रेश फूड्स इन फ्री एअर, प्रॉपर एक्सरसाइज, इटिंग फ्रूट्स अँड देन प्रॉपर स्लीप अँड इनटेक ऑफ व्हेजिटेबल्स, टेकिंग प्लेंटी ऑफ वॉटर डेली. तर ह्या सगळ्या ज्या हेल्दी लाईफस्टाईल्स आहेत त्या तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि यू शुड लीड मोर हेल्दी लाईफ ॲज टू वॉट यू आर लीडिंग. त्याच्यासाठी तुम्ही यू कॅन रीड, गुगलमध्ये गेले तर तुम्हाला खूप सारं दिसेल. तुमच्या डॉक्टरला जरी विचारलं तुम्ही, ॲक्च्युली याच्यात थोडा फार आमचाही पण हे आहे की आम्ही जास्ती टाईम पेशंटला नाही दिला, त्यांना जर समजावून नाही सांगितलं, नुसते आले चेक केलं ट्रीटमेंट लिहून दिली तर दोष आमचा पण आहे त्याच्यामध्ये. पण यू शुड बी मोर अवेअर ऑफ युअर हेल्थ आणि अकॉर्डिंग टू दॅट यू शुड ॲक्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. फार अगदी उत्कृष्ट आणि मनापासून आपण माहिती सांगितली आणि काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे हे सांगितलं आपण. आणि बरेचदा आपण 3 गोष्टीमुळेच त्रासामध्ये येऊ शकतो. एक अतिउत्साह, की खूप जास्त एक्झरसाईज केल्याने लोक डेथ होतात. अति आत्मविश्वास हा सुद्धा माणसासाठी एक शत्रू आहे. आणि लॅक ऑफ नॉलेज, ज्याला इग्नॉरन्स म्हणतात ते सुद्धा. तर आज आपण इथे नॉलेज घेण्यासाठी आपण येतो आणि तुमच्या छोट्याशा माहितीमुळे कोणाचा तरी जीव वाचतो. जर एखाद्याने म्हटलं, आता परवाच्या दिवशी माझ्याकडे एक पेशंट आला आणि इथे दुखत आहे म्हणाला, ECG काढला, त्याला हार्ट अटॅक होता. कुठे काय होईल हे सांगता येत नाही. पण तुम्हाला असं कधी जाणवलं कोणताही सिम्पटम्स की छातीत भारी भारी वाटते, जळजळ वाटते, जेवल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम येतो, तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आणि बरेचदा डॉक्टरही चुका करतात. असं नाही की डॉक्टर लोक 100% परफेक्ट असतात, असं नाही आहे. बिकॉज दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग, ते घाईमध्ये असतात. तर बरेचदा ॲसिडिटी समजून बऱ्याचशा लोकांचे जीव गेलेले आहेत. तर साधारणतः तुमच्या शेजारी किंवा तुमचा कोणा फोन आला की मला असं अस्वस्थ वाटत आहे, अनइझी वाटत आहे, पाल्पिटेशन वाटत आहे, घाम येत आहे, व्हॉमिटिंगसारखं वाटतं आहे, तर इट इज नॉट ॲसिडिटी बट इट इज अ हार्ट अटॅक. तर असे आणि बरेचदा मग आपण आपल्या छोट्याशा एका फोनमुळे कोणाचा तरी जीव वाचतो. जसं सरांनी सांगितलं की फक्त त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं त्या पेशंटचा जीव वाचला. कोविडमध्ये 860 लोक सरांनी ट्रीट केले, त्यामधले बरेचसे पेशंट वाचले, म्हणजे जवळपास 95% लोक वाचलेले आहेत. तर टीमवर्क पाहिजे, डॉक्टरांची टीमवर्क पाहिजे, एकटा माणूस काही करू शकत नाही. तर आमची ही जी टीम आहे असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाची, तर आमचा एकच उद्देश असतो की तुम्ही आपल्या स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि आहार याला फार महत्त्व द्यायला पाहिजे. जास्त अतिसेवन करणे हे सुद्धा वाईट आहे. आणि एका माणसाने एकटाचंच जेवण करायचं. बरेचदा एक माणूस 2 माणसाचं जेवण करतो, मग त्याला दुसऱ्या माणसाचाही आजार होतो. तो ईट फॉर 1, इफ यू आर 1 ईट फॉर 1. आणि रूल ऑफ 50, 50% पोट खाली ठेवायचं नेहमी.
म्हणजे तुमच्या मिसेसनी खूप अतिप्रमाणे तुम्हाला 4 पोळ्या वाढल्या तर 2 परत करा, की माझा डाएट मला 2च पाहिजे. माझं जे आपण मागच्या वेळेला आपण प्रोग्राम केला होता, डायटिशियन आल्या होत्या, त्यांनी सांगितलं की तुम्ही सलाड खा. बरेचसे लोक सलाड खात नाही, ग्रीन सलाड खात नाही, हिरव्या पालेभाज्या खात नाही, तर आपल्या पोटामध्ये ते झाडू मारण्याचं काम करते. कचरा शरीराच्या बाहेर तर आपण खूप वेगवेगळ्या साबणं वापरतो, काय काय वापरतो, आंघोळ करत बसतो, शॉवर घेतो, पण आतमधून जो कचरा साफ करायचा असतो आतडीमधला, तर तो काकडी, गाजर, टोमॅटो, मुळे, ग्रीन व्हेजिटेबल. म्हणून मी नेहमी सांगतो की लव ग्रीन हेट व्हाईट. तर हा एक आरोग्याचा खूप मोठा भाग आहे आणि बरेचसे आजार आपल्या हातामध्ये आहेत. आता डायबिटीस हा आपण आणलेला निर्माण केलेला आजार आहे ॲक्च्युअली, टाईप 2 डायबिटीस, मधुमेह. आणि अति साखरेचं सेवन, माझ्याकडे पेशंट येतात, मी सांगतो त्यांना डायबिटीसचं की साहब शुगर खाना की नाही खाना. मी म्हटलं शुगर आपके लिए जरूरी नहीं है, आपके घर में चूहे हुए तो क्या करते हो, घरामध्ये उंदीर झाले तर आपण काय करता, बोलूंगा तब लेके उंदीर मारण्याच्या गोळ्या वापरता. लोकसंख्या जास्त झाली तर काय करतात, साखर तयार करतात. साखरेचे बोरेचे बोरे हल्दीराम इकडे आणतो आपल्या, आणि त्यामध्ये काजू कतली, स्वीट्स, वेगवेगळ्या जलेब्या, वेगवेगळे स्वीट डिशेस. तुम्ही कोणत्याही लग्नामध्ये जा, किती प्रकारचे स्वीट डिशेस असतात, ते आवश्यक आहेत का. सलाडच्या सेंटरवर अगदी 5 लोक दिसतात, पण स्वीटच्या सेंटरवर 25 लोक दिसतात. तर साखरेचं सेवन, साखर मी हेच सांगतो की इट इज ए मॅन किलिंग पावडर. हे माणसं मारण्याचंच औषध आहे. आणि तुम्ही स्वतःसाठी खात नाही, डॉक्टरांसाठी बरेच लोक खातात. बरेचसे डॉक्टर्स जे आहेत, हा बायपास सर्जरी करणारे, हार्टचे, तर हे कशामुळे, तर तुमच्या दुर्लक्षपणामुळे होते. तर सुरुवातीपासून लहान मुलांना, नातवांना, सर्वांना जर सवय लावली, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खा, अदरवाईज उद्यासाठी ठेवा. तर आमचे नितीन वडसकर साहेब आहेत, ही इज ऑल्सो व्हेरी फिट पर्सन, रनिंग, वॉकिंग, एक्झरसाईज सगळं करत असतात आणि अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये फार मोठे चिकित्सक आहेत. त्यांनी कोविड पिरियडमध्ये माझासुद्धा जीव त्यांनीच वाचवलेला आहे. आय एम व्हेरी मच थँकफुल टू हिम. आणि तुम्ही अलेक्सिसमध्ये केव्हाही जा, 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असतात, जसे गोंदियाला बाहेकर सर असतात. तर डॉक्टर साहेब आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा बहुजन हिताय संघाच्या लोकांना. मला वाटते आपण पुष्कळ हार्टबद्दल, डायबिटीजबद्दल, ब्लड प्रेशरबद्दल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सगळं हे, पण कोणी तुम्हाला फीवर याच्याबद्दल कोणी काही सांगितलं नाही की ताप. आता आपण लास्ट 3 वर्षापासून जे बघितलं ते सगळं जे कोविडमध्ये होतं, तर पहिलं सिम्पटम जे येतो सगळ्यांना ताप, पण आपण पुष्कळ लोकांनी त्याला सिरियसली घेतलं आणि पुष्कळ लोकांनी त्याला सिरियसली पण नाही घेतलं. तर आज आपण थोडं बहुत डिस्कस करणार की तापाला सिरियसली घ्यायचं की नाही घ्यायचं, कोणत्या प्रकारचा ताप जास्त सिरियस असतो, कोणता नसतो. तर जनरली काय असते, ताप आला तर सगळे काय म्हणतात मला ताप वाटत आहे, पण विदाऊट चेक, थर्मामीटर चेक नाही केलं तरी ताप नाही म्हणतायत. तर किती ताप असायला पाहिजे तर ताप म्हणायचं, आणि किती दिवसपर्यंत आपण तापाला असं विथ घरी ट्रीट करता येईल या जनरल. पण एक टाईम पिरियड असतो, ह्या टाईम पिरियडचा वरती झाला तर अशा तापाला तो क्रिटिकल पण होऊ शकतो. तर असा तापाच्या वेळेस तुम्ही डॉक्टरला जाऊन दाखवणे जरुरी आहे. तर पुष्कळ लोक म्हणतात की मला फक्त व्हायरल आहे, सर्दी खोकला आहे, तो 1 दिवसात 2 दिवसात घरच्या उपचाराने हे बरं होऊन जाईल. पण कोणकोणता ताप सिरियस पण होऊ शकतो, ते पण एक इम्पॉर्टंट हे आहे. तर मी तुम्हाला फक्त 2 केसेस सांगणार, खूप शॉर्टमध्ये आहे. दोन्ही हे तापाबद्दलच आहे. हे दोन्ही पेशंट जे आले होते ते माझ्याकडेच आले होते. एक पेशंटला ताप 10 दिवसापासून होता, तिला खूप जास्त ताप होता, थंडी लागून ताप होता, आणि ते एका प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होते यवतमाळला. तिथून ते पेशंटला सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये त्यांनी सांगितलं की हिला पोटाचा त्रास आहे, पोटामध्ये तिला स्टोन आहे आणि ते गॉल ब्लॅडर जे स्टोन आहे आणि ते इन्फेक्शन झालं आहे. तर त्यांनी हे पेशंटला मग नागपूरला शिफ्ट केलं, नागपूर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. पण जेव्हा नागपूर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पेशंट आला तर तिची कंडिशन अजून क्रिटिकल झाली, तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, आणि रिलेटिव्सनी हे डिसाईड केलं की नाही आपण त्याला थोडं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तर त्यांनी मग हे पेशंट आमच्या हॉस्पिटलला घेऊन आले. जेव्हा पेशंट इथे आला त्याचं श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होता, तिचं BP खूपच कमी झालं होतं, पल्स रेट जे असतं ते खूप वाढलेलं होतं, श्वासचं जे गती होती ते वाढलं होतं, जे आपण आता ऐकलं असेल सॅच्युरेशन कोविडच्या वेळेस ऑक्सिजनचं लेवल ते पुष्कळ कमी झालं होतं, आणि पोटात दुखणे सगळं होतं. मग आम्ही त्या हिशोबाने त्याला इन्व्हेस्टिगेशन केलं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर हिमोग्लोबिन थोडं कमी होतं, प्लेटलेट काउंट कमी होते, किडनीवर सुजन होतं, लिव्हरवर सुजन होतं. आम्ही आमच्याकडे पण सोनोग्राफी केली, त्याच्यात पण तिला असं सांगणार होते की हे गॉल ब्लॅडरमध्ये
स्टोनमुळे तिला ताप येत आहे आणि त्याच्यामुळे पेशंटचं ऑपरेशन करून हे गॉल ब्लॅडर काढायला लागेल. तर पेशंट हे होईल. तर असं सोनोग्राफीमध्ये आम्हाला वाटलं. पण ज्या पुन्हा हे तिचं एक्सरे होतं जे पेशंटला तुम्ही बघणार तर एक्सरेमध्ये तुम्हाला असं दिसणार व्हाईट दिसणार. तर व्हाईट जे असतं ते चांगली गोष्ट नसतो. जनरली एक्सरे जे असतो ना ब्लॅक असतो. जसं आपण कोविडमध्ये पाहिलं असेल जितकं व्हाईट आला तितकं कंडिशन पेशंटचं स्कोरिंग खूप जास्त राहत होता. सर मग आम्ही असं विचार केला की हे खरंच गॉल ब्लॅडरचं स्टोन थेस इन्फेक्शन आहे की अजून काही आहे. तर हिला पेशंटला काय काय त्रास होता. तर पेशंटला ताप होता, श्वास घ्यायला त्रास होत होता, पोटात दुखत होतं, तिचं किडनी फेलियर होतं, लिव्हर जे अबनॉर्मल टेस्ट होते लिव्हरचे, बी पी कमी होतं. तर हे सगळं तुम्हाला गॉल ब्लॅडर आणि गॉल स्टोनमध्ये नाही भेटणार. हे इन्फेक्शन पण होऊ शकतो, याच्यात हे भेटू शकतो. तर असं कोणतं इन्फेक्शन होतं की ज्यात हे सगळं कंडिशन भेटू शकतं. एक तर मलेरिया, अगर मलेरिया खूप जास्त कॉम्प्लिकेटेड राहिलं त्याच्यात भेटू शकतो. दुसरं आता तुम्ही पुष्कळ ऐकलं असेल डेंग्यू फिवर, तर डेंग्यू फिवरमध्ये पण असं भेटू शकतो. तिसरं एंटेरिक फिवर, एंटेरिकमध्ये पण असतो. आणि एक रेअर टायफस फिवर म्हणून असतो. आणि अगर टी बी राहिलं, पण टी बीमध्ये इतकंसं असतं ताप, इतकंच असतं लंग्समध्ये इन्व्हॉल्वमेंट, हे थोडं कमी असतो. तर आम्ही ह्या हिशोबाने त्याचं टेस्ट चालू केलं पेशंटचं. जे पेशंटचं टेस्ट केलं तर तिचं मलेरिया निगेटिव्ह होतं, डेंग्यू निगेटिव्ह होता, विडाल निगेटिव्ह होता. जे ब्लड कल्चर आपण एंटेरिक फिवरसाठी टायफॉईडसाठी जे टेस्ट करतो ते पण नॉर्मल होतं. आम्ही तिचं पाणी पण पाठवलं पोटातलं चेक करायला, ते पण नॉर्मल होतं. टी बीचं जे टेस्ट असतं ते पण पाठवलं, ते पण निगेटिव्ह होतं. पण आम्हाला डाऊट होता एक दुसरं जे होतं स्क्रब टायफस. तर स्क्रब टायफस एक टायफस फिवर म्हणून बिमारी असते. ते एक छोट्याशा किड्या चावल्यामुळे हे बिमारी होतो. तर ते टेस्ट पाठवलं, ते पॉझिटिव्ह आलं. पेशंटला आम्ही ट्रीटमेंट दिलं, इंजेक्शन हे सगळं. आणि पेशंट त्या इंजेक्शन गोळ्यामुळे पेशंट बरं झालं. तर स्क्रब टायफस काय असते. स्क्रब टायफस एक प्रकारचं ऑर्गॅनिझम, एक जंतू असतो, किडा, जे चावल्यामुळे हे बिमारी होते. हे खूपच तसं खूप मोठं आहे, इतकं मोठं नसते. किडा खूपच लहान असतो, ते तुम्हाला दिसणार पण नाही. आणि हे चावल्यानंतर जे बॉडीवर असं एक प्रकारचं किड्याचं निशाण असतं. तर ह्या पेशंटला एक किड्याचं असं निशाण होतं जे चावल्यानंतर, त्याला स्कार म्हणतं आमच्या भाषात. तर याच्याने हे पेशंट डायग्नोज होतं की यांना असं टायफॉईड स्क्रब टायफस होऊ शकतो. तर याचं सेम डायग्नोसिस, ब्लड टेस्ट हे सगळं करावं लागतो. त्याच्यात आपल्याला हे बिमारी माहीत होते. त्याला जे इंजेक्शन असतात, गोळ्या असतात, ते दिलं तर पेशंट असं बरं होतं. आणि ह्या पेशंटचा एक्सरे जो मी पहिले पाहिला होता तो आता, ते पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा झालं तेव्हा आम्ही एक्सरे केला, तर एक्सरे पूर्ण नॉर्मल झाला होता. दुसरे एक पेशंट आहे, हे आत्ता काही दिवस अगोदर ॲडमिट झालं होतं. हा पेशंट भंडारहून आला होता. तर भंडारा याला पण ताप होतं 25 दिवसापासून, पायावर सुजन, स्वेलिंग, श्वास घ्यायला त्रास, हे सगळं होतं. तिथे सांगितलं की पायावर त्याला ॲप्सेस झाला आहे. आणि ते ॲप्सेस त्यांनी तिथे जे पस आहेत, पस मधून पाणी काढून ते चेक केलं होतं. आणि पेशंटच्या छातीमध्ये पण पाणी जमा झालं होतं. आणि केव्हा केव्हा तो अल्कोहोल, स्मोकिंग हे सगळं करत होता. यंग पेशंट होतं. सो ह्या पेशंटचं पण कंडिशन पुष्कळ क्रिटिकल होतं. याचं पण पल्स रेट, बी पी, ऑक्सिजन लेवल हे सगळं होतं. आणि याचं पण जॉईंटवर सुजन, दुखणे हे सगळे त्रास होतो. तर याला आम्ही असं विचार केला हे कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आणि वाताचा त्रास आहे म्हणून असं आम्ही ठेवलं होतं याला, की वातामुळे हे कंडिशन होऊ शकतो. तसं आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. इन्व्हेस्टिगेशन पाहता काउंट्स जे असतात बॉडीमध्ये इन्फेक्शनचे ते खूप जास्त आहे. तुम्ही पाहता 650 नॉर्मली 10 ते 11,000पर्यंत असतो. हिमोग्लोबिन खूप कमी, प्लेटलेट काउंट पुष्कळ कमी, CRP हे इन्फेक्शनचं मार्कर असते. ते बघा तर हे पण खूप जास्त वाढले. नॉर्मली 0 to 5 असायला पाहिजे, हे 269 होते ह्या पेशंटमध्ये. पण आम्ही वाताचं टेस्ट केलं ते निगेटिव्ह आलं. तर ह्या वात नाही, तर हे एक प्रकारचा ताप आहे. आणि हा पण इन्फेक्शियस ताप असतो. तर याच्यासाठी पण आम्ही एक ह्या पेशंटचा पण एक्सरे बघितलं, तुम्हाला हे पण वाईट दिसणार. याचं आम्ही CT स्कॅन केलं. तर याच्यात आम्हाला एक हे भेटलं की याला जे पस जे पायात होतं ते याच्या पोटात पण आहे पस. आणि हे पस त्याला लिव्हरमध्ये पण होतं आणि स्प्लीनमध्ये पण होतं. तर मल्टिपल पस फॉर्मेशन त्याच्या बॉडीमध्ये होत आहे. ते कशामुळे होत आहे. तर मल्टिपल जे पस फॉर्मेशन होतात हे 3 या 4 बिमारीमध्येच होतो. एक
एक HIV म्हणून बिमारी असतो त्याच्यात, दुसरं सिकल सेल डिसीज राहिलं त्याच्यात, तिसरं एक मिलिओडोसिस म्हणून एक बिमारी आहे. हे आपल्या इंडियात नाही सापडत, मोस्टली हे व्हिएतनाम, सिंगापूर ह्या देशात सापडतात. इथे जसे US जेव्हा वॉर झालं होतं व्हिएतनामवर, तर तिथे पुष्कळ सोल्जर हे इन्फेक्टेड झाले होते मेलोडोसिस म्हणून. तर आम्ही मग त्याचा टेस्ट पाठवलं, काहून का बाकी सगळं निगेटिव्ह होतं. त्याच्या HIV निगेटिव्ह आलं होतं, त्याला सिकल सेल नव्हतं, पण आम्ही ब्लड कल्चर पाठवलं. तर ब्लड कल्चरमध्ये जर डायग्नोसिस झालं मेलिओडोसिस, हे एक प्रकारचं, हे पण एक बॅक्टेरियल ग्राम निगेटिव्ह इन्फेक्शन असतो. ते जमिनी थ्रू जे बॅक्टेरिया असतं ते शरीरात जातात आणि त्याच्यामुळे तो पस फॉर्मेशन करतो आणि ते पस फॉर्मेशन पूर्ण शरीरात पसरतो. तर ह्या पेशंटला पण आम्ही ट्रीटमेंट हे राहतो, पण याचं ट्रीटमेंट जे असतं हे कमीत कमी 1 ते 1.5 महिना चालतो असा पेशंटचा मेलोडोसिसचा. आणि हे लाखातून एखाद्याला होतो, की असं नाही की सगळ्यालाच होणार. तर अशा पेशंटला डायग्नोसिस आणि प्रॉपर ट्रीटमेंट मिळालं तर अशा पेशंटचा जीव वाचू शकतो, नाही तर याच्यात मॉर्टिलिटी आणि जीवनहानीचं खूप जास्त चान्सेस असतात. तर ह्या पण पेशंटला जे आपण ट्रीटमेंट चालू केलं आमचा पेशंट बरा झाला. तर तेच आपण हे असं असतं, याच्यात पण इन्फेक्शन होतो, बॉडीवर असं पूर्ण रॅश येतो आणि मल्टिपल जागे त्याला पस फॉर्मेशन होतं. तर याला म्हणतात मिलिओडोसिस. सो मी तुम्हाला पहिले सांगितलं की ताप काय असतो. ताप जेव्हा आपला बॉडीचं टेम्परेचर नॉर्मलपेक्षा वाढतो, तर आपल्या ब्रेनमध्ये एक सिस्टम असतो थर्मोरेग्युलेटरी सिस्टम, ते एक हायपोथॅलॅमस म्हणून एक ग्लँड असतो, ते हे करतो त्याला. तर अगर बॉडीमध्ये काही पण रिॲक्शन झालं तर रिॲक्शन कशामुळे होऊ शकतं, इन्फेक्शनमुळे या काही रिॲक्शनमुळे. तर ते ओव्हरकम करायसाठी हायपोथॅलॅमस जे सिस्टम असतो ते त्याला ॲक्ट करतात आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बॉडीमध्ये मग फीवर येतो. तर फीवर जनरली अगर 100च्या वरती राहिला तर त्याला आपण फीवर म्हणतो. तर फीवर जे आहे सकाळी आणि संध्याकाळचं थोडंसं व्हेरिएशन असतो. सकाळीच्या वेळेस कमी असतो, संध्याकाळी अगर 1 डिग्रीचा दोघांमध्ये थोडा डिफरन्स असतो. पण आता डेफिनेशन ती चेंज झाली आहे तापाची. अगर ताप म्हटलं तर 100च्या वरती असलं तरच आपण त्याला ताप म्हणायचं. आणि लो ग्रेड, हाय ग्रेड आणि हायपरपॅरेक्झी, अगर ताप 106च्या वरती राहिलं त्याला मेडिकल इमर्जन्सी असतं आणि असा पेशंटला आपल्याला ॲडमिट करून ट्रीटमेंट करणे खूप जरुरी असते. बाकी पेशंटला आपण इन्व्हेस्टिगेशन करून हे करू शकतो. तर तापासोबत काय काय सिम्पटम्स असतात ते जरुरी आहे. तापासोबत ताप थंडी लागू नये, की डोकं दुखत आहे, भूक नाही लागत आहे, डिहायड्रेशन आहे, जनरल विकनेस आहे, असं सगळं आपण सिम्पटम्स त्यासोबत बघतो. तर ताप एक बिमारी नाही आहे. कोणी म्हणतात मला ताप आहे, ताप बिमारी नसतो. ताप कशा ना कशामुळे येतो. असं नाही की ताप येणे, पुष्कळ लोक म्हणतात सर मला ताप आहे. ताप इट कुड बी अ व्हायरल इन्फेक्शन आणि जसं व्हायरस इन्फेक्शन असतो, बॅक्टेरियाचं टायफॉइड राहिलं, या डेंग्यूमुळे व्हायरस, या जसं ब्रेनमध्ये गेलं तर मेनिंजायटिस, जसं ब्रेनचा ताप म्हणतो, कुठे पस झालं त्याच्यामुळे ताप येतो, वातामुळे ताप येतो. तर पुष्कळ कारणे असतो. ताप हे म्हटलं की हे बिमारीचं नाव नसतं की मला ताप आहे. तर ताप कशा ना कशामुळे असतो, त्याचं निदान लागला पाहिजे की कशामुळे ताप आला आहे. तर ताप जनरली आपण जे ॲडल्ट्स लोक आहेत त्यात आपण तोंडात या तर अंडर आर्म्समध्ये घेतो. तर ताप कशामुळे येऊ शकतो, एक तर इन्फेक्शन, दुसरा एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसं हीट स्ट्रोक म्हटलं त्याच्यामुळे, देन वातामुळे जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस हे सगळं असतो. देन थायरॉईड, अगर हायपरथायरॉइडिझम राहिलं, थायरॉईडचं प्रमाण जास्त राहिलं, या हायपरथायरॉइडिझम कंडिशनमध्ये काही औषधीमुळे या कॅन्सरच्या दावीमुळे पण ताप येऊ शकतो. ताप अगर 14 दिवसावरती राहिला तर असा पेशंटला इन्व्हेस्टिगेशन खूप जास्त करावं लागतं की कशामुळे ताप आला. केव्हा केव्हा पेशंटला जे ताप असतो ते कॅन्सरमुळे पण येतो. तर असा पेशंटला ते पण रूल आउट करणे जरुरी आहे. आपल्याकडे सगळ्यात कॉमन जे बिमारी आहे तापाची, अगर समजा जास्त दिवस राहिला तर एक TB आहे, ते आपल्याला रूल आउट करणे जरुरी असते. तापाचं ट्रीटमेंट जे असतात ना, जे अगर ताप एका लेवलचे वरती असेल तर त्या हिशोबाने त्याचा ट्रीटमेंट करणे जरुरी असते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतो हायड्रेशन. अगर ताप खूप जास्त असेल तर जास्तीत जास्त पाणी पाजा आणि टेम्परेचर कंट्रोल करा. त्याला थंड पाण्याचा पट्ट्या देऊन पण तुम्ही टेम्परेचर कमी करू शकतात. आणि पॅरासिटामॉल जे गोळी आहे ते आपण तापासाठी
देता येईल. तर त्याचा पण एक पर्टिक्युलर डोस हे सगळं असतो. आणि दुसरं, अँटीबायोटिक हर एका तापाच्या पेशंटला अँटीबायोटिकची आवश्यकता नाही पडत. जर आपण म्हणतो की मला ताप आला, मी ॲझिथ्रोमायसिन घेऊन घेतलं, मी हे गोळी घेऊन घेतली, म्हणजे त्या डॉक्टरनी हे फोनवर सांगितलं आम्ही हे गोळी, हर एक तापाला अँटीबायोटिकची आवश्यकता नाही लागत. अगर ते इन्फेक्टेड राहिलं तरच आपण अँटीबायोटिकची आवश्यकता पडतात. वडसकर साहेब धन्यवाद, आज बरीचशी माहिती दिली, धन्यवाद. आणि आता आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. तर मी आमचे जे श्रोता आहेत त्यांना विनंती करू शकतो की ज्यांना एक दोन दोन प्रश्न, त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल, आता 4:30 झालेले आहेत. नंतर तर ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील डॉक्टर देवगावकर सर, डॉक्टर वाहेकर सर, वडसकर सर, तर एनी मोर क्वेश्चन किंवा विषय समजला असेल तर मग प्रश्न आपण केव्हा विचारत नाही जेव्हा विषय समजतो आणि नाही समजला तरी. पण आपल्याला बहुजन हिताय संघाचे तर सगळे ॲक्टिव्ह लोक आहेत, तरी इफ देर आर एनी क्वेश्चन्स तर मला तरी वाटतं की तुमच्या आरोग्याविषयी, अदरवाईज मी 1-2 प्रश्न विचारतो तुमच्यातर्फे. बरेचदा तुम्हाला दिसेल की आयुर्वेदिकच्या खूप मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज येतात, विठाबाई दिसते तुम्हाला, जॉन्डिस, असे कोरोनिल किंवा अशा बऱ्याचशा मधुनाशक, मधुमेहारी अशा औषध असतात. तर बरेचदा लोक औषध घेतात आणि सिरियस झाल्यानंतर मग आमच्याकडे येतात आणि डेथ ही ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्येच होते आणि बदनाम आम्ही होतो. त्याच्यामध्ये 6-6 महिने, 2-2 वर्षे लोक घेतात स्टिरॉइड्स किंवा बाकीच्या गोळ्या. तर याच्यावर मला काही अनुभव डॉक्टरांचे असतील तर डॉक्टर बाहेकर, तुमचे काही अनुभव असतील अशा आयुर्वेदिकविषयी, पेशंट सिरियस झालेले, तर तुम्ही सांगू शकता. सहसा लोकांमध्ये अशी धारणा असते की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मेडिसिनमुळे काही साईड इफेक्ट्स होत नाहीत, पण हे सरासर चूक आहे. माझ्याकडे एक पेशंट आला, त्या पेशंटनी काही युनानी आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतल्या ॲसिडिटीसाठी. एक ॲकोनाईट म्हणून ड्रग असते, ते त्यांनी पोळीमध्ये टाकून खाल्ली. हजबंड वाईफ, ही वॉज लॉयर, बालाघाटचा पेशंट होता तो. आणि जसं खाल्लं त्यांनी 1 तासामध्ये त्यांना उलट्या व्हायला लागल्या आणि दोघंही सिरियस झाले. त्यांना तिथे एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तर त्याच्यामध्ये त्यांना व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया होता, म्हणजे जी खूप इमर्जन्सी कंडिशन राहते, ज्याच्यामध्ये सडन कार्डियाक अरेस्ट होतात. तर तिथल्या डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण जो हजबंड होता लॉयर, ही डाईड देअर. त्यांनी बरेचशा औषधी दिल्या, शॉक लावले, पण तो गेला. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मिसेसला माझ्याकडे पाठवलं. ती जेव्हा आली तेव्हा तिचं BP रेकॉर्डेबल नव्हतं आणि तिचा हार्ट रेट 160-70 खूप इरेग्युलर आणि VT होतं, तिला पॉलिमॉर्फिक VT म्हणतात त्याला, आणि इट्स अ व्हेरी डेंजरस कंडिशन. तर त्यांनी ते सांगितलं की असं असं हिस्ट्री आहे. मग त्या डॉक्टरांनी पाठवलं. तिचा हजबंड तर ही वॉज नो मोर अँड शी वॉज नॉट नोईंग ऑल्सो दॅट ही हॅज डाईड. तर तिला आम्ही मग सगळं इन्व्हेस्टिगेट केलं. तिला ज्या ड्रग्स दिल्या, द टॅकिकार्डिया वॉज रेजिस्टंट टू ऑल द ड्रग्स, शी वॉज नॉट रिस्पॉन्डिंग. मग आम्ही एम्समध्ये जे टॉक्सिकॉलॉजी डिपार्टमेंट आहे तिथे विचारणा केली की याच्यामध्ये काही ॲकोनाईट पॉयझनिंगमध्ये आहे का काही, पण त्यांचं हे होतं की देर इज नो सच अँटीडोट, यू हॅव टू मॅनेज द पेशंट सिम्टोमॅटिकली, जो त्रास आहे तो मॅनेज करा. मग माझा मुलगा कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यांनी मग बरंचसे विचार केला की आता हा VT जर मेडिसिनमुळे कंट्रोल नाही होत, तर आम्ही त्याला पेसिंग केलं, आर्टिफिशियल पेसमेकर टाकला. त्याचा हार्ट रेट जो 160 वगैरे होता त्या बाईचा, तो आम्ही 180पर्यंत वाढवला. त्याला म्हणतात पेसिंग ॲट हायर रेट. तर त्याच्यामुळे मग तो टॅकिकार्डिया कंट्रोल झाला. मग तो पेसमेकर टाकल्यानंतर आता असं कोणतं औषध नव्हतं ज्याच्यामुळे ते आयुर्वेदिक पॉयझन बाहेर निघालं पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही तिला रोज डायलाईज केलं. तिला एक डायलायसिस पोट टाकला. जसं तिला स्टॅबिलाईज केलं आम्ही पेसमेकर टाकल्याबरोबर, तिचा ॲरिथमिया कंट्रोल झाला, तिचं BP यायला लागलं. मग तिला हायड्रेट केलं, अँटीबायोटिक्स दिले. त्याच्यानंतर मग तिला रोज डायलिसिस केलं आणि 5-6 दिवस रोज डायलिसिस केल्यानंतर ते कदाचित पॉयझन निघून गेलं असेल आणि त्याच्यानंतर ती चांगली झाली. 7व्या दिवशी शी वॉज ॲब्सोल्युटली फाईन. त्याच्यानंतर तिला सांगितलं की हर हजबंड इज नो मोर आणि शी वॉज टोटली शॉक्ड, पण शी वॉज ॲब्सोल्युटली फाईन ॲट द टाईम ऑफ डिस्चार्ज. तर माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या सगळ्या औषधी आहेत, लोकांमध्ये एक समज असतो की ॲलोपॅथिकमुळे खूप रिॲक्शन्स येतात, टॉक्सिटी असते आणि ॲलोपॅथिक मेडिसिन चांगली नाही आहे. पण आयुर्वेदिक कोणत्याही पॅथीमध्ये प्रत्येक गोष्टीच्या साईड इफेक्ट्स असतात. ॲलोपॅथीमध्ये अशी कोणतीच ड्रग नाही की ज्याचे साईड इफेक्ट नाही आहेत, पण तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे ते पाहून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला आता कोविडमध्ये आपण ड्रग्ज यूज केल्या, पण ज्यांना लवकर यूज केलं ते सगळे वाचले आणि जे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये घरी राहिले ते मेले.
आणि त्याच्यामध्ये पण काही काही पेशंटला ड्रग देऊन ते वाचले नाही. म्हणजे त्यांच्याजवळ लाखो रुपये होते, दे हॅड स्पेंड लॅक्स ऑफ रुपीज, पण ते वाचले नाही. म्हणूनच आम्ही नाही आहे. त्याच्यामुळे जर डॉक्टरांनी जसं आत्ता सांगितलं की फिवर आला, तर तुम्ही थोड्याशा टेस्ट करायला सांगितल्या, तर सहसा लोकांची अशी धारणा असते की अननेसरी टेस्ट होतात. ते काही काही लोक पूर्ण टेस्ट करून येतात बाहेर, पूर्ण LFT KFT त्या पॅथॉलॉजिस्टकडे सगळ्या टेस्ट करून मग आमच्याजवळ येतात. सर ये टेस्ट देखो मेरे, क्या हो रहा है? कुछ नहीं, मेरे को हेडेक होता है. मग त्याला तपासायचं तर सगळं त्याचं BP जास्ती राहतं, BP वाढलेलं राहतं, शुगर वाढलेली राहते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून जे क्लिनिकल मेडिसिन आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही आधी जे डॉक्टर्स सगळे हिस्ट्री घ्यायचे, मग एक्झामिनेशन, त्याच्यानंतर मग जे जरुरी आहेत ते इन्व्हेस्टिगेशन करायचे. आता सगळं उलटं झालं आहे. म्हणजे त्याच्यामुळे लोक सगळे इन्व्हेस्टिगेशन करून डॉक्टरकडे येतात, मग डॉक्टर तपासतो आणि मग मेडिसिन लिहून देतो. तो दिस इज रॉंग. नाही, बेसिकली आपण संधिवाताचे बघत असाल पेशंट तुम्ही, हे काय करतात, आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातात, त्या पुड्यामध्ये स्टिरॉइड्स टाकतात, त्यांना बरं वाटायला लागतं. ते इट्स व्हेरी कॉमन. त्याच्यात तो बरा वाटतो, वर्षानुवर्ष ते स्टिरॉइडची औषधं खात राहतात. विदर दे डोंट नो की ते घेतात काय. आणि ज्यावेळेस ते आमच्याकडे येतात, एवढं आत्ता कालच एक पेशंट बघितलं मी, एवढंच चेहरा, कुशिंगाईड ते, त्याला चेहरा असे एवढाले चेहरे होतात, वजन वाढतं, हाडं ठिसूळ होतात. हे सगळे प्रॉब्लेम कॉमन आहेत. आणि बेसिकली हे आयुर्वेदिकचे लोक सांगत नाहीत, किंवा कुठलेही त्या पुड्या ज्या असतात त्या खूप डेंजरस आहेत. धन्यवाद. आज आता आपण बरंचसं आमचं प्रबोधन झालेलं आहे आणि आता आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. तर मी शांतारामजी रंगारी बौद्धाचार्य यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन आपला कार्यक्रम संपेल. आणि नंतर चहाची व्यवस्था झालेली आहे, सर्वांनी चहाचा आस्वाद घ्यावा. आता चहाची आठवणसुद्धा येते. आता थकलेले नाही ना आपण लोक? प्रज्ञापीठावर उपस्थित असलेले डॉक्टर नारायण देगावकर साहेब नाशिक यांनी आपल्या चर्चेमध्ये सांगितलं, शरीराची जेवढी काळजी घ्याल तेवढे योग्य, तसेच 8 तास झोप ही आवश्यक आहे आणि गोड खाणे टाळा, तसेच मीठ कमी करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी आहे व्यायाम करणे आवश्यक आहे. असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टर, बहुजन हिताय संघ, वंदना संघ, डॉक्टर आंबेडकर मिशन, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, आवाज इंडिया TV आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे त्यांचे आभार मानतो. प्रज्ञापीठावर उपस्थित असलेले डॉक्टर दीपक बाहेकर साहेब गोंदिया, व्यायाम किती करायचा हे ठरवणे गरजेचे आहे आणि जेवण लिमिटेड असणंसुद्धा आवश्यक आहे. वजन कमी असेल तर भरपूर आजार कमी होतं असं सांगितलं. असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टर, बहुजन हिताय संघ, वंदना संघ, आंबेडकर मिशन, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, आवाज इंडिया TV आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले प्रज्ञापीठावर उपस्थित असलेले डॉक्टर नितीन वडसकर साहेब एलेक्सिस हॉस्पिटलला आहेत नागपूरलाच, तापाबद्दल फार योग्य प्रकारे माहिती दिली. भरपूर आपण लोक तापाकडे दुर्लक्ष करतो, यावरून असं सिद्ध होते की तापाकडे दुर्लक्ष करायला नको. असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टर, बहुजन हिताय संघ, वंदना संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, आवाज इंडिया TV हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे जे नेहमी कार्यक्रम आयोजित करतात आणि या हॉटेल सेंटर पॉईंटला आपल्याला याला मिळतं आहे, ते प्रज्ञापीठावर उपस्थित असलेले डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेब. डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेबांचं आम्हाला आरोग्याविषयी नेहमीच मोलाचं मार्गदर्शन मिळत असते. आमचं जे बहुजन हिताय संघ आहे, सर आपल्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती देतो. आमचं जे बहुजन हिताय संघ आहे तो शनिवारी कार्यक्रम होत असतो, दर शनिवारी सकाळी 8:30 वाजता. तेव्हा डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेब आरोग्याविषयी नेहमी मोलाचं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळेच हे जे कार्यक्रम होत आहेत, तर हे सर्व श्रेय त्यांना डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेबांना जात असते आणि त्यांच्यातर्फे आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत असते. आमचीसुद्धा प्रकृती सदृढ राहण्यासाठी आपला फार मोठा सिंहाचा वाटा आहे. सोबतच आपले डॉक्टर साहेब दीपक बाहेकर साहेब यांनी सांगितलं की ज्या वेळेला वाढदिवस असते त्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या शरीराची तपासणी करायला पाहिजे, आपल्या हेल्थची तपासणी करायला पाहिजे. डॉक्टर शंकर खोब्रागडे साहेब नेहमी सांगतात की ज्या ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तेव्हा तेव्हा आपल्या आरोग्याची तपासणी करा. असे फार कमी लोक आहेत का आरोग्याची तपासणी
करतात. असे काही लोक आहेत की आपल्या वाढदिवसानिमित्त जरूर नक्की मात्र वाढदिवसानिमित्त तपासणी करतात आपल्या आरोग्याची. ते सुद्धा आवश्यक आहे. त्यांचे असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टर, बहुजन हिताय संघ, वंदना संघ, डॉक्टर आंबेडकर मिशन, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, आवाज इंडिया TV आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे उपासक उपासिका आपण कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत त्याबद्दल बहुजन हिताय संघातर्फे आपले सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय भीम.